नमस्कार, मी वृषाली घाटणेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. महात्मा गांधी मिशनच्या MGM स्कूल्स आणि गेट गोईंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुसंवाद मानसिक आरोग्याविषयी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला अपर्णा मॅडम आणि नम्रता मॅम यांनी दिली होती. आय होप की मी ती चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. आजच्या वेगवान आणि सतत बदलत चाललेल्या जीवनशैलीत आपल्या मुलांची मानसिकता समजून घेणे एक मोठं आणि संवेदनशील आव्हान आपल्या डोळ्यासमोर आहे. तंत्रज्ञान, शिक्षण पद्धती, सामाजिक संपर्क या सगळ्यांचा बदलत्या स्वरूपांचा मुलांच्या भावविश्वावर परिणाम होते. हे बदल समजून घेऊन त्यानुसार योग्य संवाद साधणं हेच आजच्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टाची परिपूर्ती करण्यासाठी आज आपल्यात उपस्थित आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ सायकॅट्रिस्ट, विचारवंत, लेखक, नाटककार, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते. ते इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजी हेल्थ ठाणे या संस्थेचे संस्थापक असून गेली 3 दशके मानसिक आरोग्य, भावनिक समुपदेशन आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी गेट वेल सून, मनोगती, वेध, विचारांचं व्यवस्थापन यासारख्या अनेक उपक्रमातून समाजाच्या विविध स्तरांशी संवाद साधला आहे. मराठी साहित्यात त्यांचं मोठं योगदान आहे. कादंबऱ्या, नाटक, कविता संग्रह, व्याख्यान आणि हे सगळं त्यांनी अत्यंत सहजतेने व सौंदर्यपूर्ण पद्धतीने मांडले. त्यांच्या विचारांची खोली आणि संवादशैलीची ओळख आपल्याला आजच्या सत्रात होणारच आहे. या सत्रात ते घर, शाळा आणि विद्यार्थी, पाल्य, पालक आणि शिक्षक यांच्यातील समतोल, भावनिक समज आणि संवादातून नातेसंबंध कसे सुदृढ करता येतील यावर प्रभावी मार्गदर्शन सर करणार आहेत. तसेच या सत्रात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद साधणारं दुसरं प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रेषित रुद्रवार. एक बहुआयामी आणि प्रभावी निवेदक, नाट्य दिग्दर्शक, प्रसारमाध्यमातील अनुभवी व्यक्तिमत्व. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून नेटची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. आणि काही काळ ते रेडिओ मिर्ची या नामवंत रेडिओ FM RJ म्हणून कार्यरत होते. आता ते माय FM ह्या रेडिओ स्टेशनला प्रोग्रामिंग हेड आणि RJ म्हणून कार्य करत आहेत. त्यांचे संवाद कौशल्य, आवाजाची पकड आणि विचारांची मांडणी यामुळे आजचा सुसंवाद हा समृद्ध आणि प्रभावी होईल यात शंका नाही. मी डॉक्टर नाडकर्णी आणि डॉक्टर प्रेषित रुद्रवार यांचं मंचावर स्वागत करते. मी डॉक्टर अपर्णा कक्कड, डायरेक्टर MGM स्कूल्स यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं सत्कार करून स्वागत करावे. तसेच मी डॉक्टर अपर्णा काकडे यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रेषित रुद्रवार यांचं पण स्वागत करावं. प्रेषितची अट होती की मला MGM खादीची शॉल दे तू नक्की. मी म्हटलं नक्की देईन. या कार्यक्रमातून आपण सगळ्यांनी काही नवीन शिकावं, समजून घ्यावं आणि आपल्या मुलांशी अधिक भावनिक जवळीक साधावी ही एकच अपेक्षा आहे. सुसंवादाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल. धन्यवाद. मी प्रेषित रुद्रवार यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. खरं म्हणजे MGMनी मला इथे बोलावलं, एवढी मोठी संधी दिली आणि तुमच्यासोबत बसण्याची संधी दिली, हे मोठं भाग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पहिलं इन्स्टिट्यूट आहे की ज्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पैसे दिलेले आहेत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, अपर्णाताई, आता किती कार्यक्रमाच्या निवेदनाचे तू मला पैसे देणार आहेस, त्यापेक्षा इथेच घेऊन टाक एकदाचं, निवेदकाचे पैसे तरी वाचतील. आजचा माझा संवाद हा माझा संवाद नाही आहे, हे तुमचे प्रश्न आहेत. जे माझं नाव आहे त्या नावाला जागून मी कार्यक्रम करणार आहे. माझं नाव आहे प्रेषित आणि प्रेषितचा अर्थ आहे देवदूत. जे काही आलेलं आहे ते देवांपर्यंत पोहोचवणं एवढंच माझं काम आहे. सर, तुमच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्यात, अनेकदा तुमचे लेख वाचलेत, तुमचे पॉडकास्ट बघितले
आणि एका गोष्टीची जाणीव झाली, मी माझ्या बायकोलाही आज म्हणालो की मी बऱ्यापैकी सरांसारखा दिसायला लागलोय. तर ती म्हणाली बरं आहे, म्हणजे काही दिवसांनंतर तू सुंदर दिसशील याच्यावर मला भरोसा बसला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सर, मी पण एक पालक आहे, इथे आज बसलेले अनेक पालक आहेत. फक्त मगापासून वृषाली सारखी पालकांना म्हणत होती की पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा, आणि पालक अद्यापही पुढे यायला तयार नाहीत. मात्र या सगळ्या पालकांना आपले पाल्य पुढे यावेत असं फार वाटतं सर. सो हाच माझा पहिला प्रश्न आहे की या पालकांना पहिली सूचना काय करणार सर? नाही, ठीक आहे, जिथे बसलेत तिकडे राहत, रिलॅक्समध्ये बसा. पुढे असू दे, पाठी असू दे. म्हणजे आपलं फिजिकल अंतर महत्वाचं नाही, भावनिक अंतर कमी करायचा प्रयत्न करू आपण. या बात. पालक होण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कुठला असतो? मी नुसताच जन्माला घालणं मूल म्हणजे मी पालक होतो का? पालक होण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचा गुण स्वतःच्या माणूसपणाची ओळख आहे. अच्छा, ओके. कारण मी जर स्वतःच्या माणूसपणाची ओळख करून घेतली ना, तरच मला दुसऱ्या माणसावरती संस्कार करता येतात. तर मलाच जर मी कोण हे माहिती नसेल तर मी दुसऱ्याला काय करणार? म्हणून मला माझ्या माणूसपणाची ओळख करून घ्यायची आहे अशी इच्छा असणं. कारण पालक झाल्यावरती त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये मला ती ओळख होणारच असते. फक्त मला जाणीव पाहिजे की माझं पालकत्व हे मला अधिक चांगलं बनवणारं एक माध्यम आहे. क्या बात आहे. कारण कसं आहे की पालकत्व हे अनुभव सिद्ध आहे ना, आणि जी गोष्ट आपण अनुभवातून शिकतो ती गोष्ट मुळातच परिपूर्ण कशी असेल? म्हणजे काय की ती परिपूर्ण नाही, ती गोष्ट मला ती शिकायची आहे. आणि हे शिकताना मी स्वतःकडे आदर्श पालक म्हणून बघणार नाही. अच्छा, ओके. मी स्वतःकडे कसा बघेन की शिकताना शिकवणारा, शिकवताना शिकणारा आणि अधिक चांगला माणूस होण्याची ज्याला जाणीव आहे असे प्रयत्न करणारा मी आहे. आणि माझ्या मुलांच्या माध्यमातून, पालकत्वाच्या माध्यमातून मी माझ्याबद्दल शिकतोय. करेक्ट. या भूमिकेतला महत्त्वाचा भाग असा आहे की आपण पालकत्व मुलांसाठी मानतो. करेक्ट. तेच पहिलं बदलूया. आणि पालकत्व माझ्या स्वतःसाठी आहे. मला अधिक चांगलं व्हायचंय मुलांच्या माध्यमातून. अच्छा, ओके. आणि म्हणजे मला मुलांच्याकडून शिकायचंय, फक्त शिकवायचं नाही आहे. ह्याची जाणीव असणं म्हणजे चांगल्या पालकत्वाची सुरुवात. क्या बात आहे सर. हे तर पॅरेंट्ससाठीचं झालं, पण आत्ताची जे जनरेशन आहे, ज्याला झेनजी जनरेशन असं म्हणतात, आम्ही मिलेनियमवाले आपण सगळेजण आहोत. सो हे झेनजी जे आहे जनरेशन, हे जनरेशन ॲरोगंट आहे, हे जनरेशन रागीट आहे, हे जनरेशन जे आहे ते जणू काही या सगळ्यांचाच अधिपती मंगळ आहे अशा पद्धतीने जे वागत असतं. आणि सगळ्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी माझं ऐकतच नाही. सो कमी कोण पडतं सर? पालक म्हणून मी कमी पडतो समजून घेण्यात, की त्यांच्या बुद्धीचा आवाका खूप जास्त मोठा आहे, मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही? पहिल्यांदा आपण ना एक गोष्ट काय नमूद करूया की जगाच्या इतिहासामध्ये ज्येष्ठ पिढीनं कनिष्ठ पिढीबद्दल चांगलं लिहिल्याची, म्हटल्याची उदाहरणं फार कमी आहेत. त्यामुळं ना सगळे ज्येष्ठ असतात ते सहसा आमचा काळ किती ग्रेट होता आणि आम्ही कसे होतो आणि हे कसे, अशी तुलना करतात. तर ती तुलना आपण नको करूया. करेक्ट. आणि आता तू म्हणालस ना की कोण कुठे कमी पडतं, तर आपण कमी पडणार आहोत ना. माझा मुद्दा तोच आहे की आपण कमी पडणार आहोत ह्याची जाणीव
पालक आणि मुलं ह्याच्यापैकी कोणाला पाहिजे, तर ती पालकांना पाहिजे. कारण मग ज्येष्ठ कोण आहे, बरोबर. मग जो ज्येष्ठ आहे त्याला जास्त जाणीव नको का, हवी, म्हणून ती त्यांच्याकडे जास्त पाहिजे. आता मुळामध्ये काय होतं तुझ्या प्रश्नामध्ये बघा, आपण आपल्या एका अनुभवाचं खूप जास्त जनरलायझेशन करतो. ओके. म्हणजे मी जेवढी मुलं, माझा मुलगा इन्क्लुडेड, बघितलेली असतात ना, त्याच्यावरती मला वाटतं पिढी आणि ते ग्लोबल जनरलायझेशन मी करतो. आजकालची पिढी, सॅम्पल साईज काय, आजकालची पिढी, या निष्कर्षाचा सॅम्पल साईज काय, तर तो कधी कधी 2 किंवा 3 असतो. आता हा एक भाग झाला, म्हणून आपण जनरलायझेशन किंवा ओव्हर जनरलायझेशन टाळावं. आता आपण मुलांकडे येऊया की त्यांच्यामध्ये आधीच्या जनरेशनपेक्षा फरक काय काय. पहिला फरक असा आहे बघा की मी जसा वाढलो, आपल्यातले अनेक आता ज्येष्ठ वयाने झालेली मंडळी जशी वाढली, तर त्याच्यामध्ये ना मी पेक्षा वीला महत्त्व जास्त होतं. वा. अशा काळामध्ये आपण वाढलो की जिथे ना आम्ही वॉज मोर इम्पॉर्टंट दॅन मी. साधी गोष्ट की घरामध्ये खूप साऱ्या गाद्या असायच्या, त्या एकमेकाला जोडलेल्या असायच्या आणि त्याच्यावरती 3 गाद्यांवरती 5 मुलं झोपायची. म्हणजेच प्रायव्हेट स्पेस नावाची गोष्ट नव्हती, सगळी कॉमन स्पेस. बरं, मी आणि माझी आवड असं नव्हतं. घरातल्या सगळ्या मुलांना दिवाळीच्या वेळेला त्या घरामध्ये 1 तागा पॅन्टीचा, 1 तागा शर्टाचा, मग सगळे बँडवाले असं असायचं. मुद्दा काय, मी नव्हतं, आम्ही होतं. घरामध्ये आंघोळीचा साबण सर्वांसाठी एकच असायचा. करेक्ट. आता जेवढे सदस्य त्याच्या दुप्पट साबण असतात. म्हणजे हा जो वी ओरिएंटेड भाग आधीच्या पिढीमध्ये खूप जास्त होता आणि तुलनेने मी ओरिएंटेशन हे कमी होतं. करेक्ट. म्हणजे जसं मी माझ्या जीवनातला पहिला स्वतंत्र निर्णय हा कधी घेतला, तर MD ला सायकियाट्री करायचं हा. म्हणजे MBBS पर्यंत मी कोणताही निर्णय माझा घेतला नव्हता. आला होता तसं जात, म्हणजे जसं घटना घडत होत्या तसं जात होतो. पण आता तसं नाही आहे. म्हणजेच मी लवकर जागा होणं. ओके. परवाच्या दिवशी, काही दिवसापूर्वी मी एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. एक 10 महिन्याचं 9-10 महिन्याचं मूल होतं बरं का. आणि रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिली आईबाबांनी, मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि 9-10 महिन्याचं मूल, त्याला त्या मोबाईलवरती फोटो लावून दिले, तर ते मूल स्वतःचे फोटो असे सरकवून बघत होतं मस्त. म्हणजे त्याला तो मी हे कळायला लागलं होतं. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे जेनझीवाले असतील ना, तर ते 3-4-5 वर्षाचे असताना मला हे आवडत नाही, मला डब्यात आज हे नको, हां, आणि ते फक्त सांगत नाहीत, ते प्रूव्ह करतात. म्हणजे स्पष्टीकरण देतात की मला हे का आवडत नाही, अमुक ढमुक ढमुक, आणि टीका करायची असली तरी स्पष्ट करतात. तर काय होतं, मी समजा वीवाला आहे आणि हा मी अशी परखड मतं मांडतो आहे, मला तो अख्ख्या वीचा अपमान वाटतो की नाही. करेक्ट. मला तो अख्ख्या वीचा अपमान वाटतो. तो माझ्या एका बिहेवियर बद्दल बोलत असतो बरं का, आणि तो माझ्या अख्ख्या वीचा अपमान झाला की मी त्याचा मी असतो ना त्याचा वी करून टाकतो. आजकालची पिढी ही आपल्या सगळ्यांची गडबड आहे. पण मीचं प्रमाण वाढतंय हे खरं आहे. आता पुढचा मुद्दा बघा. पालक म्हणून आज आपण या मीत्वाचं संगोपनच करतो. आपण त्याला त्याच्या आवडीचं, त्याला किंवा तिला त्याच्या आवडीचंच देतो. पूर्वीच्या गाद्या गेल्या, आता एका मुलासाठी 1 बेडरूम आली. मुंबईकडे
2.5 बेडरूमची घरं आली का तर छोटं असेल तर त्याला ती अर्धी खोली, जसं काही ते छोटंच राहणार आहे पण अर्धी खोली मुलांसाठी. म्हणजेच आम्ही त्याची एक्सक्लुझिव्हिटी जास्तीत जास्त लक्षात आणतो, त्याच्या आणून देतो, त्याचा बड्डे साजरा करतो, त्याच्यासाठी अनेक गोष्टी आणतो. हां, हे मी वाईट करतो असं म्हणत नाही, पण आम्ही पालक म्हणून सुद्धा मी तुवाचं संगोपन करतोय. मग आली शाळा. शाळेमध्ये नंबर येणं, कोणत्या स्पर्धेत कोण कसा कसा, ते सगळे ग्रेडेशन आलं. शाळेमध्ये सुद्धा मी महत्वाचा, पहिल्या 5 राहायला पाहिजे वगैरे वगैरे. त्या पहिल्या 5चे GDP वगैरे काय काय झाले ते रेटिंग झालं, पण ते राहिलं, जे स्पिरिट आहे ते तेच आहे. आता मग मी 8वी 10वीत जातो की नीट, JEE, ह्याच्यात तुझी रँक काय आली पाहिजे बघा. मी तुवाकडेच चाललो आहे. मग तिथे गेल्यावरती तुझी करिअर तुझी करिअर तुझी करिअर. मग मी इंजिनियर झालो, IT कंपनीत नोकरीला लागलो, आणि मग मी कुठला वर्कशॉप करतो माहिती आहे तिकडे, टीम बिल्डिंग. अरे आत्तापर्यंत सगळं मी झालं आणि आता डायरेक्ट म्हणजे मग मीच्या संस्काराबरोबर वीचा संस्कार कमी पडतो. करेक्ट. बरं, घरात मूल 1-2 जास्तीत जास्त, त्याच्यामुळे वी कुठून आणायचे? पूर्वी घरातच वी होते भरपूर, वेगवेगळ्या वयोगटातले. मग आता आपण असा विचार करत नाही की मी जर माझ्या मुलाला ते वीचं फिलिंग द्यायचं असेल, करेक्ट, तर माझ्या आर्थिक सामाजिक स्तराच्या बाहेरचे माझ्या मुलाचे मित्र किती. सही बात आहे. विचार करा, आपल्या सामाजिक आर्थिक स्तराच्या बाहेर मित्र मैत्रिणीच नाहीत मुलांनाच. व्हेरी ट्रू. आणि आपण ते डिफेंड करतो, आपली लेवल, ह्याच्यावर आपण ते डिफेंड करतो. मी शाळेत असताना सर्वसाधारण शाळेमध्ये सर्व जाती धर्माची, सर्व आर्थिक स्तरातली मुलं एकत्र असायची. होय. माझे मित्र वेगवेगळ्या स्तरामधले असायचे. आज तसं होत नाही बघा. सामाजिक अभिसरण नाही राहिलं मैत्रीमध्ये. मग तो वी सेन्स येणार कुठून? बरं, पर्यटनाला आम्ही जातो ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे सेल्फी काढण्यासाठी, पण तिकडच्या समाजामध्ये काय चाललंय हे मुलांना दाखवत नाही. येस, व्हेरी ट्रू. 3 स्टारमध्ये राहता की नाही हे मुलांना दाखवतो. पण जीवन कसं आहे भारतातलं हे मग फक्त डॉक्युमेंटरीत दिसतं आणि ती बोर असते, त्यामुळे कोण बघणार? आपण वी फिलिंगच पैदा नाही करत. करेक्ट. याचा अर्थ असा आहे की मी थोडं पूर्ण करतो. अच्छा. आणि त्यामुळं पुढचा तोटा असा होतो की यामुळं हु इज द सफरर, तर त्याला मी म्हणतो ऑल फिलिंग. अच्छा, ओके. कारण मी मध्येच बांधल्यामुळं, वीची संधी न मिळाल्यामुळं माणसं ऑलला जातच नाहीत. मग काय होतं की सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त पाठ करण्यासाठी राहतं. पालकत्वाची जबाबदारी मी तुवाचं संगोपन करता करता वी आणि आपण, आम्ही आणि आपणकडे नेणं आहे हे आपण जवळजवळ विसरत आहोत. आणि हे फार महत्वाचं आहे. मीचं संगोपन करा, मीला अजिबात कमी लेखत नाहीये. कारण उत्कृष्टता जर मी मध्ये आली तरच उत्कृष्टता वी मध्ये म्हणजे आम्ही मध्ये येईल. पण मी मध्ये गुंतवणं स्वतःला आणि मुलाला, याच्यामुळं आपण आजकालच्या मुलांचं एक्सपोजर खूप आहे. ते कोणतं?
गाड्यांच्या मॉडेल्सचं. गाड्यांच्या मॉडेल्सचं जनरल नॉलेज असायला माझा अजिबात आक्षेप नाही आहे, पण आपल्या मुलाला औरंगाबादच्या जवळ 30 किलोमीटर वरची जिल्हा परिषदेची शाळा कशी भरते माहिती आहे? ॲब्सोल्युटली नाही. कोणाला माहीत नाही. आणि जिल्हा परिषदेतल्या मुलाला ही शाळा कशी आहे तेही माहीत नाही. म्हणजे आपण इतकी बेटं तयार करतोय ज्याची सुरुवात मी पासून होते आणि मग आमचे वी सुद्धा संकुचित. मग आमची ही शाळा अशी, आमची ती शाळा अशी. त्यामुळे मग आम्ही ऑल पर्यंत पोचणार कधी? जेव्हा युद्ध होईल तेव्हा ऑल, आणि शांततेच्या काळामध्ये मी मी आणि मी तू. हा खरं म्हणजे इतका महत्वाचा मुद्दा आहे की तो आपण पालक म्हणून आज फोकस करणं. आणि मीच संगोपन करताना मी त्वाचं, त्याला तुम्ही कधी आणि कुठे कॉम्पिटिशन पासून दूर ठेवणार हा विचार करायला पाहिजे. आपण आज कॉम्पिटिशनचाच विचार करतो. करेक्ट करेक्ट. म्हणजे ना मी पालकांना खूप वेळेला हा प्रश्न विचारतो की तुमचा मुलगा करत असणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉम्पिटिशन नसलेली ॲक्टिव्हिटी सांगा. कारण प्रत्येक क्लासमध्ये टाकल्यावरती आज जिल्हा स्तरावरती मग राज्य स्तरावरती अरे आनंदासाठी काहीच नाही ठेवलं आम्ही. वीच्या काळात तसं नव्हतं बघा. वीच्या काळात सगळे वी त्या गल्लीतले गावातले एकत्र जमून उन्हाळपणा करायचे. आज उन्हाळपणा हरवलाय. सही. कारण उन्हाळपणाचे फायदे होते हो. एक्सप्लोरिंग होतं ते, ज्याला आपण उन्हाळपणा म्हणतो ते एक्सप्लोरेशन मग अख्खं स्क्रीनवर उतरलंय. कारण तुम्हाला अनुभूतीचं ते एक्सपोजर नाही. मग एक्सपोजर फक्त स्क्रीनवरती आहे. मग मी स्क्रीनवरतीच सगळं बघणार. म्हणून ना शालेय अभ्यासक्रमामध्ये उन्हाळपणाचा समावेश. अपर्णाताई सर मला अपरिहार्य वाटतो. कारण सगळेजण आपण असे मापात बसवतोय ना सगळ्यांना. स्वच्छंदीपणा नाहीच आहे का? बरं मग पालक म्हणून आपण काय म्हणतो, अरे बापरे आता 7वी आली, 8वी आली, आता पुढे 10वीचं काय? म्हणजे पुण्यामध्ये एक क्लास आहे, ते काय JEE नीटवाला, ते 7वीत का 8वीत क्लासची एंट्रन्स एक्झाम घेतात. म्हटलं वा. हां, आणि त्या क्लासच्या एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्ही पास झाले तर क्लास. अरे बापरे. आणि हे सगळं पालक करतात. म्हणून काय होतं माहिती आहे, या मिमीपणामुळे बाय द टाईम हा मुलगा किंवा मुलगी ना मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला जातात ना, त्या सगळ्या परीक्षांनी त्यांच्या उत्साहाचं खच्चीकरण केलेलं असतं. उत्साह नसतो, मल्टिपल चॉईस. त्यामुळे MCQ हे आयुष्य झालंय. व्हेरी ट्रू. आणि MCQचं आयुष्य झाल्यामुळे निबंध सुद्धा लिहायचा असतो हे सगळेच विसरलेत. फक्त MCQ. मग आता पद्धती आहे, ठीक आहे, पद्धतीच्या मर्यादा आहेत. कोणत्या? शिक्षण पद्धतीच्या, मान्य करू. पालक म्हणून आपण MCQच्या बाहेर जाऊन निबंध लिहायला कधी शिकवणार? हा विचार आपण न केल्यामुळे ना आपण त्या मीत्वाच्या लाड, संगोपन नाही ते करतो आणि त्याला वी आणि ऑल पासून वंचित ठेवतो. हे आपण सगळे करत आहोत. आपापला विचार आपण करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. या सगळ्या बोलण्यातनं मला बिंग अ पॅरेंट जी गोष्ट लक्षात आली ती अशी की आपण मुलांना फक्त नावापुरतं मर्यादित ठेवलं आहे. त्यांना आडनावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. की एका आडनावाची माणसं घरात राहत असतात, त्यांना पण विचारात घ्यायला पाहिजे.
मी फक्त माझाच विचार करतोय. पण सर, एका बाजूला जिथे दोन्हीही पालक नोकरी करतायत किंवा व्यस्त आहेत, ते लेकरू एकटंच आहे घरात किंवा 2 लेकरं घरात एकटीच आहेत. सो त्यांच्यामध्ये हा वी जो आहे तो मी पासनं वी पर्यंतचा प्रवास कसा करायला पाहिजे सर? खूप महत्वाचं आहे बघ. समजा ही 2 लेकरं घरात आहेत, एक बहीण भाऊ आहेत, वेगवेगळ्या वयोगटांचे आहेत, आई बाबा नोकरीला जात आहेत. खरं म्हणजे चौघांची टीम करायचा अतिशय उत्तम मार्ग आहे. का नाही करायचा? म्हणजे ह्याच्याकडे संधी म्हणून का नाही बघायचं की दोघेही जण व्यस्त आहेत, दोघांनाही अर्थार्जनासाठी बाहेर जावं लागतंय. मग 6व्या आणि 7व्या वर्षापासनं मुलं मुली दोघेही चहा करायला शिकतात, शिकू देत की. ऑर्डर करायला शिकतात, किराणा माल आणायला शिकतात, करू देत की. संधी आहे. पण ती संधी आपण घेतोच असं नाही. तिथेही टीम करायची संधी आहे. पण काय करतात आपण, काय करतो, त्यांना काही करायला लागून नये. मग आपण मदत ठेवतो, ते आल्यावरती त्यांना काहीतरी कुठून तरी मिळेल असं करतो, किंवा जवळ राहणारे आजी आजोबा असतील तर उत्तमच. म्हणजे ते छानच आहे, ते घेतात. ते घ्यावी, ते सुद्धा वीचा भाग आहेत, त्यामुळे त्यांनी ती घ्यावी. म्हणजे आजी आजोबा असलेली घरं चांगली असतात बरं का मुलांसाठी. पूर्वी तो नियम होता, आता तो नियम राहिला नाही. आणि जशी आपली मुलं परदेशात वगैरे गेली तसे स्क्रीनवरच आजी आजोबा दिसतात मुलांना. पण मुद्दा काय की कुटुंबामधलं वास्तव आणि कुटुंबामधल्या अडचणी ह्या मी कडून वी कडे जाण्याची संधी का नाही, म्हणून का नाही घ्यायची. आणि मग त्या कुटुंबानं स्वतःचा एकत्रित वेळ हा आखावा. आज जेनझी आहेत ना, ते तुम्हाला भरपूर आयडिया देतील व्हॉट इज क्वालिटी टाइम. व्हेरी ट्रू. तुम्हाला त्यांना आयडिया देण्याची गरज नाही आहे. ते तुम्हाला सांगतील की दोज 15 minutes वेर व्हेरी नाईस फॉर मी. सांगतील, कारण ते मितवावाले आहेत ना. त्यामुळे ते तुम्हाला सांगतील, मग ते आपण ऐकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होते की त्यांच्या फ्रेम ऑफ रेफरन्सेस आपण समजून घेणं. त्यांचे विषय आपण समजून घेणं. तू आत्ता मगाशी म्हणालस मी पण पालक आहे, तसं मी पण पालक आहे आणि मी पण आजोबा आहे. तर माझ्या मुलाकडून मी काय काय शिकलो, तर मी क्रिकेटवाला आहे, माझा मुलगा फुटबॉल आणि F1 वाला. मला काही माहीत नव्हतं, फुटबॉल आणि F1 दोन्ही माझा काही संबंध नव्हता. मला त्या गाड्या तर फिरताना बघून मला चक्कर यायची, आणि त्याच्या स्पोर्ट काय आहे मला कळायचंच नाही बरेच दिवस. पण अशा वेळी मी ठरवलं की मला आता शिष्य व्हायचं आहे माझ्या मुलाचं, आणि फुटबॉल आणि F1 मला त्याच्याकडून शिकायचं आहे. आणि मी शिकायला लागलो, बरीच वर्ष झाली शिकतोय. पण त्यामुळे काय होतं माहिती आहे की आमच्यातलं ना स्पॉन्टेनियस असं जे उत्स्फूर्त संभाषण असतं ना, ते पटकन होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यामुळे तो आता क्रिकेटमध्ये रस घेतो. अच्छा. ओहो. की तर बाबा एवढं आपल्या स्पोर्ट्सच्यासाठी करतोय, तर त्यालाही जरा विचारलं पाहिजे की गिल कसा खेळतोय वगैरे. हे झालं स्पोर्ट्सच्या बाबतीत. दुसरं, माझा पाश्चात्य संगीताशी काहीही संबंध नव्हता. त्या बाबतीतही माझा मुलगा माझा गुरु. आणि तो गिटार वाजवायला शिकला. आता तो कंपोज करतो, इथपर्यंत आलं त्याचं गिटार. वा. आणि ते गिटार वाजल्यावरती मी शिकलो, मी पण आणि माझी बायको पण, की तू का वाजवतो, कसा वाजवतोय, ह्याच्यात काय काय असतं आम्हाला सांग. मग तो शिकवण्याची संधी मिळवल्यावर ती कोणीच सोडत नाही. तर मग तो आम्हाला शिकवायला लागला, छान शिकवायला लागला. आणि मग मी त्याच्याकडून ना रॅप, पॉप, रॉक काय असतं, कसं असतं, क्लासिकल वेस्टर्न म्युझिक कसं असतं, जे इंग्रजी सिनेमे, आंतरराष्ट्रीय सिनेमे असतात त्यातलं बॅकग्राऊंड स्कोअर्स काय असतात, मला काही माहीत नव्हतं.
हे सगळं मी त्याच्याकडून शिकायला सुरुवात केली. आणि त्यामुळं काही वर्षापूर्वी एक चमत्कारच घडला माझ्या बाबतीत, की आपलं ते एक सकाळचं गाणं असतं बघा, म्हणजे सकाळी आपल्या डोक्यात काहीतरी एक ट्यून येते, मग तेच गाणं आपण दिवसभर ते गुणगुणत राहतो. ते अचानक एक इंग्रजी गाणंच गायला लागलो मी. तोपर्यंत माझी मजल हिंदी फिल्म संगीत, मराठी भावगीतं, फारच झालं तर एखादा शास्त्रीय संगीतातला राग, एवढंच होतं. आणि माझ्या मुलानं ते ऐकलं गुणगुणताना, आणि त्याने जो आदरयुक्त कटाक्ष माझ्याकडे टाकलेला आहे ना, माझ्या पालकत्वाचं सार्थक झालं. हा बा, असा आदरयुक्त कटाक्ष मिळणं क्या बात आहे. हा हा, झालं, आपण आज चांगले पालक झालो बाबा. हे आपण संदर्भ घेणं त्यांचं, काय ते आजकालचं म्युझिक, करेक्ट करेक्ट करेक्ट, सगळा गोंधळ तर असतो, कांठाळ्या बसतात नुसत्या. अरे थांब ना जरा, ऐका थोडं. काय जजमेंटल होतो ना आपण, दनादन तलवारी दोन्ही हातात घेऊन जजमेंट मारत फिरतो आपण. मग आपण संभाषणाचे दोर आपण तोडतो. करेक्ट. मग ते मी तू होतं, म्हणजे मुलं इकडे, पालक इकडे, उई येतच नाही तिकडे, उईपर्यंत गाडीच जात नाही. सो ह्या सगळ्या संधी आहेत आपल्याकडे, त्या मिळवायला पाहिजे, जोडण्याच्या, शिकण्याच्या केवढ्या तरी संधी आहेत. काय शिकायचं. हा, पालक म्हणून अनेकदा, म्हणजे आता गाण्याचाच विषय निघाला म्हणून, की आपण कारमध्ये 4 जण किंवा 3 जण प्रवास करत असतो, तो त्याच्या आवडीची गाणी लावतो, आणि ती नॉर्मली इंग्लिश असतात आत्ताच्या पिढीची, आणि आपण एक 5-10 मिनटं झाली की नंतर बदलले अर्धे. आता एक तर ते इंग्रजी आपल्याला कळत नाही, दुसरा तो वाद्यांचा मेळ आपल्याला सहन, आणि मग आपण आपल्या काळातली गाणी कशी सुंदर आहेत हे त्याच्यावर लादतो. तसं प्रत्येक ठिकाणी आपली मतं आपण त्यांच्यावर लादत जातो आणि ही संधी घालवतो. हो, बघा, आपला दृष्टिकोन, आता दृष्टिकोन हा शब्द आपण समजून घेऊ, इंटरेस्टिंग शब्द आहे. माझा अमुक एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कितीतरी अंशाचा असणार की नाही, म्हणजे तो 1 अंशाचा काहीतरी असणार ना. त्याचा अर्थ काय झाला, त्या गोष्टीकडे बघण्याचे किमान 359 अजून कोण असणार की नाही. गणित आहे. मग माझा दृष्टिकोन 360तला 1 आहे. हा, किमान किमान. हे कुठे लक्षात घेतो आपण, माझा दृष्टिकोन म्हणजे 360 अंश. आता मी जर असं म्हणालो की माझा दृष्टिकोन इक्वल टू 360 अंश, संपलंच की, पुढे कशावरती बोलणं होणार हो. करेक्ट. म्हणून माझा हा दृष्टिकोन आहे. बरं, मला त्यातलं काही समजत नाही, हे किती चांगलं आहे. अज्ञान ज्ञानाची पहिली पायरी का मानू नये. पण मला ते ना समजून घेण्याची गरज सुद्धा नाही असं म्हटलं, करेक्ट, झालं. मग तिकडे उभयपक्षी संवाद थांबला. तू आता म्हणालस तसं की संगीताला म्हणजे त्यांची सिम्फनी आहे, आपली हार्मनी आहे. बरं, आपल्याकडे आता सिम्फनी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय संगीतातही आहे वगैरे वगैरे, पण इथपर्यंत आपण पोचतो कुठे. मग आता त्यासाठी काय करायला पाहिजे. तुझाच प्रसंग की 3 जण एका गाडीतून निघाले आहेत, तर ना तो जो 2 तासाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये संगीत ऐकायचं आहे किंवा काही पॉडकास्ट ऐकायचं आहे, संगीत ऐकायचं आहे, काहीतरी ऐकायचं. आधी निगोशिएट करावं. अच्छा, ओके. हो, आधी निगोशिएट करावं की ना आपण काय काय ऐकूया रे. आपण प्लेलिस्ट तयार करूया, प्लेलिस्ट ऑफ आवर ट्रॅव्हल. आणि मग त्याच्यावरती तुला हे ऐकायचंय, मला हे ऐकायचंय, का नाही करायचं आधी. बघा, आपण ना मुलांना डिसिजन मेकिंग मध्ये सहभागी करून घ्या वगैरे वगैरे, हे साधे डिसिजन मध्ये पहिलं घ्या की. करेक्ट. म्हणजे आपण त्यांना ना आपल्या सोयीप्रमाणे डिसिजन मध्ये
सहभागी करून घेतो निर्णयात, तसं कशाला करावं? आपण काय विचार करावा की तो आनंददायक भाग आहे, तो 2 तासाचा प्रवास आहे ना, तो आमच्या तिघांच्यासाठी छान व्हायला पाहिजे. मग आपण ना मध्ये कुठे थांबायचं, मिसळ कुठे मिळते करतो ना, बटाटवडा कुठे मिळतो हे करतो आपण निगोशिएट. मग संगीत का नाही करायचं? काय ऐकायचंय ते का नाही करायचं गद्यातलं? मग आता इथे प्रश्न काय येतो माहिती आहे? निगोशिएट करणे. आम्ही पालकांनी एवढ्याशा मुलांबरोबर बोलणी करायची काय? हे काय ही आजकालची मुलं, आम्ही एवढे अनुभवी, ह्यांच्याशी चर्चा करायची? मग इथे आम्ही अडून बसतो. आम्हाला काय वाटतं की चर्चा करणे हा कमीपणा आहे. करेक्ट. चर्चा करणे म्हणजे शरण जाणे आहे. असं सगळं आपण आपलंच सगळं. आणि बरं, हा दृष्टिकोन म्हणजे 360 अंश. त्यामुळे पुढे काय संभवत नाही. पण मग आपण ऐकून घेणं हे महत्वाचं आहे. आणि ऐकून घेताना लक्षपूर्वक ऐकून घेणं, जास्तीत जास्त नॉन जजमेंटल राहण्याचा प्रयत्न करणं, हा आपण अगदी मानवी पातळीवरती करूया. कारण प्रयत्नच करायला लागणार, एकदम कोण नॉन जजमेंटल होतो? हे केलं तर संवाद सुरू होतो. आणि संवाद सुरू झाला तर फक्त समस्यांची उकल होते असं नाही, संवाद सुरू झाला तर आनंदामध्ये भर पाडता येते. वा वा. हा आपण ना कधीच विचार करत नाही की संवाद चांगला असेल तर आनंद पण छान होतो जास्त. सगळं नकारात्मक पाहिजे आपल्याला सवय लागली की म्हणजे संवाद पाहिजे मुलापालकांमध्ये, कारण प्रश्नांची उकल होते. हो होते, पण त्याचबरोबर खूप चांगले आनंदी क्षण निर्माण करता येतात हे पण सांगायला पाहिजे ना आपण. करेक्ट आहे. पण हे करताना आणखीन एक प्रॉब्लेम जो मला लक्षात आलाय तो असा आहे, घरात माणसं 4, खोल्या 4, मोबाईल 4, हे 4 जण स्क्रीनवर. म्हणजे आता मी पण एक नवीन नाटक लिहितोय, त्या नाटकामध्ये मी स्क्रीन वापरतोय आणि त्या स्क्रीनवर फक्त स्माइली येणार आहेत. प्रसंग घडतो आणि स्माइली येतात आणि शेवटी नाटकाच्या कळतं की हे एक कुटुंब आहे. सो सर, आता हे स्क्रीन टाईम इतका वाढला आहे की या स्क्रीन टाईमपासून पालकांनी आणि मुलांनी दोघांनीही दूर कसं जायला पाहिजे? बर, मी आत्ता अलीकडे सगळ्यांना काय सांगतो ते तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने स्क्रीन पॉलिसी करायचे दिवस आलेले आहेत. स्क्रीन पॉलिसीचं गाईडलाईन सांगतो की हा जो हात आहे, याचा हा जो तळवा आहे, दिस इज कॉल्ड मॅन्डेटरी यूज ऑफ द स्क्रीन. म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थी म्हणून, एक्झिक्युटिव्ह म्हणून जे काय तुम्हाला जो मॅन्डेटरी करावा लागतो आहे ना यूज, तो हा यूज आहे. आता राहिली 5 बोटं. 5 बोटामध्ये पहिलं बोट आहे टाईमपास. ओके. हां, स्क्रीन कशासाठी? टाईमपास. दुसरं बोट आहे सोशलायझेशन. किती लाईक्स आले, हां, कॉमेंट किती आले वगैरे. तिसरं बोट आहे एंटरटेनमेंट, मनोरंजन. ते बसलो होतो, पिक्चर लावला, OTTवरती बिंज वॉचिंग केलं, जे काय ते तिसरं. चौथं आहे एज्युटेनमेंट. ओके. आता मी चौथं बोट नवीन घालतोय. मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट आणि ज्ञानरंजन म्हणजे एज्युटेनमेंट. आपण जाणीवपूर्वक ज्ञानरंजनाचा पर्याय वापरत नाही. अच्छा, ओके. बघा, 5वं बोट सांगतो आणि मग ह्याच्याकडे जातो. 5वं बोट आहे एज्युकेशन अदर दॅन युअर डोमेन ऑन द पाम. अच्छा. हे लक्षात घ्या, एज्युकेशन अदर दॅन द डोमेन. कारण डोमेन स्पेसिफिक आहे, ते तळव्याचा भाग आहे, ते बोट नाही होऊ शकत. आता काय आहे बघा, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन ह्यांना जोडणारं मधलं बोट आहे एज्युटेनमेंट. आता या एज्युटेनमेंटमध्ये काय आहे? यामध्ये जिथे तुम्हाला
छान काहीतरी ऐकायला बघायला मिळतं, पण ते बघत असताना तुम्ही थोडे शिकता सुद्धा. ओके. मग आपण ना ज्ञानरंजन डेव्हलप केलं जास्तीत जास्त, तर काय होतं माहितीये, एंटरटेनमेंटची सुद्धा क्वालिटी वाढते. मग ना मी फक्त विनोदी पिक्चर, टाइमपास पिक्चर बघायच्या ऐवजी चांगले सिनेमे पण बघायला लागतो, जे आज उपलब्ध आहेत. हा, जगातले चांगले सिनेमे, चांगले विनोदी पण घ्या. पण मग हे कधी होईल जर मध्ये ज्ञानरंजनाचं बोट आलं तर. करेक्ट. म्हणून ना या बोटाचा उपयोग कसा करायचा हा, आणि सुदैवाने स्क्रीनमध्ये ज्ञानरंजनाचं भरपूर मटेरियल असतं, आपण ते एक्सप्लोअर करत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की आपलं आवाहन IPH आपलं जे चॅनल आहे, आपल्या चॅनलवरती ज्या 450 मुलाखती आहेत, त्या 450 मुलाखती म्हणजे ज्ञानरंजन आहे. करेक्ट. कारण लाखो मंडळी हे आवडीने ऐकतात किंवा आवडीने पाहतात. आवडीने पाहणं इज ज्ञानरंजन. तर तो भाग डेव्हलप केला तर काय होतं बघा, हां, हे 3 आहेत ना, मग ते इकडे स्थिर राहतात. अच्छा. आणि ज्ञानरंजन आणि एज्युकेशन अदर दॅन डोमेन हे जोडले गेले तर आपला विकास होतो. म्हणून ह्याला स्क्रीन मुद्रा असे म्हणतात. त्यामुळे ही स्क्रीन मुद्रा झाली. आता ही स्क्रीन मुद्रा हे आपण बेसलाईन धरून घराची स्क्रीन मुद्रा काय काय हे बदलतं असणार. वय वेगळं असणार, हां, तुमचं पहिली टर्म आहे का सेकंड टर्म आहे का सुट्टी आहे असणार, वगैरे वगैरे. पण ही बेसलाईन पकडायची. मग हे फक्त सुरुवात आहे. मग काय करायला पाहिजे, मग आपल्याला घरातले 3 स्क्रीन असतात साधारण, एक मोबाईल, एक TV आणि एक कॉम्प्युटर. करेक्ट. आणि ते ओव्हरलॅपिंग आहेत. आत्ताच्या काळामध्ये ते पूर्णपणे ओव्हरलॅपिंग आहेत. पण ह्या 3 स्क्रीनचा वापर सुद्धा प्रत्येकाने कसा कसा करायचा. हा स्क्रीन तर प्रायव्हेट आहे, पण टेलिव्हिजनचा स्क्रीन तर पब्लिक आहे. पब्लिक आहे म्हणजे सर्वांनी बघण्यासारखं आहे. मग जसं तुम्ही इंडिव्हिज्युअल व्ह्यूइंग करतायत, तुझ्या गोष्टीमधले 4 जण 4 खोल्यात, तुम्ही ज्ञानरंजनाचा एकतरी कार्यक्रम सगळे मिळून बघता का? नाही. बरं, मी ज्ञानरंजन म्हणतोय ना, त्याच्यामध्ये मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया पण आहे, हे लक्षात घ्या. हो, कारण त्यातून खूप शिकायला मिळतं आणि मजा पण येते. म्हणजे तर तोही किती चांगला कार्यक्रम आहे की त्याच्यामधून तुम्हाला किती सिरियसली, सिन्सिअरली पाकक्रियेकडे, पाककलेकडे पाहता येतं, किंवा ते पाकशास्त्र कसं आहे, हां, वेगवेगळ्या देशांमधलं शास्त्र ते कसं आहे. बरं, हे सगळे ॲमॅच्युअर्स असतात, तर ते कसे हौशेने उत्कृष्टतेची एक एक पायरी चढत चढत पुढे जातात, ते कसे डिशेस तयार करतात, ते वेळाबरोबर काय पद्धतीने कोपअप करतात. म्हणजे मला तर इतकं छान वाटतं की तो वेळ आणि क्वालिटी ह्याची सांगड ते सगळे कसे घालतात ती एखादी डिश तयार करताना. वाव, म्हणजे मला इतकं छान वाटतं, इतकं शिकायला मिळतं त्यातून. म्हणजे माझ्या घरचा आमचा क्वालिटी स्क्रीन टाईम सगळ्यांनी बघायचा, त्याच्यामध्ये मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया आहे. हां, किती बघायचं. हे आपण जर करत गेलो ना, तर मग काय होतं की स्क्रीनचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला घ्यायचेच आहेत ना. आपण काय करतो माहिती आहे, हातातला स्क्रीन काढून घेतो, इंटरनेट कनेक्शन काढून टाकतो, ह्या म्हणतो, सगळं म्हणजे क्रांतिकारकच करतो आपण. कशाला तुम्ही ते गॅजेट ठेवून ते कसं वापरणार हे तुम्ही बघा ना. आणि ते वापरताना मग तुम्हाला हे सगळं जसं करावं लागेल. मी अख्खच्या अख्खं सांगत बसत नाही, खूप डिटेल आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो की नो स्क्रीन टाईम पण हवा की नको. येस, ऑफकोर्स. म्हणजे आपल्या त्या वीच्या जमान्यामध्ये ना, म्हणजे स्क्रीन नव्हतं ही गोष्ट खरी आहे,
पण तो वी टाईमसाठी आपल्याला काय असं आखायला लागायचं नाही. मोठं कलिंगड आणलंय, सगळे बसलेत, कलिंगड कापणं वॉज वी टाईम. बरोबर, मक्याची कणसं खाणं, भुईमुगाच्या शेंगा खाणं वॉज वी टाईम. म्हणजे तो वी टाईम जो आहे तो आपण तयार करायला पाहिजे ना. आजकाल मंडळी पत्ते खेळत नाहीत, म्हणजे पत्ते खेळत नाहीत म्हणजे घरात बसून आपले ना 7-8 वगैरे झब्बू बिब्बू वगैरे काय धमाल असते खेळायला, खेळतच नाहीत लोक. म्हणजे अल्टरनेटिव्ह आपण तयार जोपर्यंत करत नाही डायरेक्ट एक्सप्रेशनचे, आणि ते त्यांना कळत नाही ना जोपर्यंत, ते तो एक्सपिरियन्स असेल तर ते करतील ना. करेक्ट. हां, म्हणजे पत्त्यामधले खेळ असतील. म्हणजे आमच्या घरी आम्ही पिक्शनरी नावाचा खेळ भयंकर पॉप्युलर केला होता. म्हणजे माझा मुलगा मुलगी आम्ही दोघे, पिक्शनरी म्हणजे काय, तो ह्याच्यासारखा असतो डमशराडसारखा, हां, की तो अक्षरं आणि इमेजेस असं. तर आम्ही असे खूप खेळायचो. तर आत्ता असं झालं की मुलीचं लग्न झालं, मुलगा शिकून परदेशात गेला, आणि जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र आलो ना तेव्हा आम्ही असं ठरवलं की एक दिवस आपण लहानपणी करायचो ते सगळं करायचो. व्हेरी ट्रू. आणि आम्ही त्या दिवशी सगळं हे केलं, पत्ते खेळलो, पिक्शनरी केली, आम्ही एकत्र स्वयंपाक केला, त्यांनी मला मदत केली वगैरे वगैरे वगैरे. आणि वी हॅड गाला टाईम. आणि त्याच्यामध्ये स्क्रीन नव्हता. मग नंतर आम्ही त्यावेळेला जे बघायचो साराभाई वर्सेस साराभाई, मनोरंजन. मग सगळ्यांनी त्याचे 2 एपिसोड बघितले आणि वी रिलिव्हड आवर फन. म्हणजे पालकत्वामध्ये ते जर असेल ना तर त्या पोरांना पण वाटतं आता मुळं. आणि दॅट वॉज प्लॅन ना, की हे सगळे 1.5 दिवस, ती सासरून आलेली, हा परदेशातून आलेला, आणि आम्ही तर हे मजा करायची अशी. सो यू रिक्रिएट, आणि काय धमाल आली अहो. आता हे तुम्ही पेरता म्हणून ते उगवतं. त्यामुळे ते त्या वेळेला कसं पेरायचं. आमच्या घरातली अजून एक गंमत सांगतो तेव्हा आम्ही केलेला प्रयोग. त्या प्रयोगाचं नाव आहे सामुदायिक आळस. आमच्या घरातला अत्यंत यशस्वी पालकत्वाचा प्रयोग, सामुदायिक आळस, प्लॅन्ड. त्या दिवशी कुणीही कुणाला तू हे कर असं सांगणार नाही, पण प्लॅन्ड. म्हणजे या शनिवारी रात्रीपासून ते सुरू होईल, ते दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत हा प्लॅन्ड आळस सर्वांना असेल. ते पण आम्हाला सांगणार नाहीत कधी उठा, आम्ही पण सांगणार नाही की तुम्ही बाहेर पडा बिछाण्याच्या. मग कोणाला तरी वाटेल आता कोणी कॉफी करेल का, मग ज्याला दया येईल त्याने करायची. सांगायचं नाही तू हे कर. पण अरे आम्हाला इतकी मजा यायची आणि अजूनही येते. आता बघा सगळे प्रयोग शिस्त लावण्याचे करतात, आळसाचा प्रयोगच करत नाही कुणी. आळस, उन्हाळपणा प्रयोगच नाही. तर आमचा आळसाचा प्रयोग हॅज बीन अवर फॅन्टॅस्टिक बॉन्डिंग एजंट. क्या बात आहे. हा प्रयोग उद्या शनिवार असल्यामुळे प्लॅन करून आणखीन एक मला जी महत्त्वाची गोष्ट वाटते ना सर, की आम्ही लहानपणापासून सगळ्या मुलांना हेच सांगत आलेलो आहे की सगळे दोर कापलेले आहेत, आता लढा आणि लढा. म्हणजे आम्ही पार शेलार मामाच झालेलो असतो. हो का. म्हणजे आम्ही नीट आणि जेई याच्या पलीकडे विचारच करत नाही. तुम्ही मगाशी मास्टर शेफचं उदाहरण सांगितलं, इतरही अनेक खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या करता येऊ शकतात. हे मुलांना किंवा आम्ही बोलतही नाही किंवा त्याच्याबद्दल विचारही करत नाही. सो पालक आणि मुलांनाही त्यांच्या आजूबाजूला, माझा मित्र इंजिनिअरिंगला जाणार आहे, मलाही इंजिनिअरिंगच करायचं आहे. माझा मुलगा मेडिकलला जाणार आहे, मलाही मेडिकलच जायचं आहे. माझा एकही मित्र हॉटेल मॅनेजमेंटला जात नाही किंवा तो माझ्यासारखा नाट्यशास्त्राला जात नाही.
म्हणजे माझ्या वर्गात आम्ही 32 जण आहोत, 31 जण डॉक्टर आहे, मी 32वा डॉक्टर आहे, पण तो नाट्यशास्त्रातला PhD आहे, पण मी एकटाच नाट्यशास्त्राला आलो ना. असा वेगळा विचार पालकही करत नाहीत आणि मुलंही करत नाहीत. याला कोण जबाबदार आहे सर? परिस्थिती, पालक की मुलं? नाही, खूप सारे एक्सपेरिमेंट करणारे भरपूर पालक आहेत, ते आपल्याला माहीत नसतात. करेक्ट. आणि ना पालकांचा एक गट असा आहे, पण पालकांचा दुसरा गट शिक्षणामध्ये प्रयोग करणारा पण आहे. आणि प्रयोगशील पालकांचे गट हे पण आहेत महाराष्ट्रात. संख्येनं कमी आहेत पण आहेत. प्रयोगशील पालकांच्या गटांनी चालवलेल्या शाळा पण आहेत. होय. आपण बघतो कुठे, आपल्याला वाटतं JEE नीटच्या पुढे काही नाही. करेक्ट. त्यामुळं आपल्याला ह्या पालकांच्याकडे पाहण्यासाठी आपल्या सर्कलमधून बाहेर नको का पडायला. हां. तेव्हा आपल्याला दिसणार की ह्यांनी काय काय प्रयोग केले आपल्या मुलांच्यासाठी पालकत्वाचे. मग काही होमस्कूलिंगचे प्रयोग असतील, हां, काही काही होमस्कूलिंगच्या प्रयोगातून शाळा चालू झाल्यात. होय. हे जे घडतंय ना आज, हे पण सत्य आहे. मुद्दा आपल्या दृष्टिकोनाचा आहे. पुन्हा एकदा. त्यामुळे आपण जर बघितलं की व्हॉट विल मेक माय चाइल्ड हॅपी इन करिअर पाथ. आपण प्रतिष्ठा नावाचं घेतो ना, JEEला जा, नीटला जा, इकडं जा. होय. ह्याला माझा अजिबात विरोध नाहीये. जावं लोकांनी, फक्त तेच सारं सर्वस्व मानू नये एवढाच आपला मुद्दा आहे. पण मग त्याच्यासाठी तुमच्या मुलाला रस कशात आहे आणि त्या बाजूने तुम्ही त्याला उत्तेजन देताय का, पाठिंबा देताय का, समजून घेताय का, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर लोक तर आम्हाला असं वाटतच असतं की आमच्या मुलाने डॉक्टर व्हावं. होय. बहुतेक सगळ्यांना वाटतं आणि इच्छा म्हणून त्याच्यात काही गैर नाही. इन्सिस्टन्स झाला ना त्या इच्छेचा, इच्छेची मागणी झाली ना, डिमांड झाली की मग प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझा मुलगा हा वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे. अरे वा. तो वन्यजीवन संशोधक आहे. तर त्याची जी आवड आहे किंवा आवड होती, आणि तीच आत्तापर्यंत ती इयत्ता 5वी 6वीत होती पासून होती. तर आम्ही त्याला फक्त हो तू प्रयोग कर आणि बघू. काय होतं माहिती आहे, आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या भविष्याची जरुरीपेक्षा खूप जास्त काळजी करतो. एवढी काळजी करायची गरज नाही. करेक्ट आहे. म्हणजे ना आपण आमच्या नंतर आमच्या मुलांना, म्हणजे अनेक पालक मला सांगतात त्यानं किंवा तिनं काही केलं नाही तरी चालेल एवढं आहे. त्यांचं आडनाव कदम नसतं सर. त्याच्यामुळं कशाला हे, तुम्ही त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यापुरतं करून द्या ना, मग पुढचं त्याला करू द्या की किंवा तिला करू द्या. मग काय होतं माहितीये की हे सगळं आहेच. पण तू, मग काही मुलं अशी असतात ते म्हणतात हे सगळं नाहीतरी आहेच ना, मग वेगळं कशाला करायचं, नाहीतरी मला मिळणारच आहे, अजून कशाला करू. करेक्ट. असंही काय म्हणणारी काही मुलं असतात. सो इतकी काळजी करावी का. आणि ना लगेच पालक म्हणून आपल्याला दुःस्वप्न जागेपणी खूपच पडतात, खूप जास्त. त्यामुळे मग आपल्याला ते अगदी देशोधडीला आलाय वगैरे असं वाटायला लागतं. असं काही होणार नसतं. मग आपण त्यांची प्रयोगशीलता ही मग मारायला लागतो आणि मग त्या मधल्या राजमार्ग, समजलेला राजमार्ग येतो. म्हणजे आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातली उद्योजक मुलंही खूप दिसत आहेत. होय. नाही असं नाही आहे. खूप मुलं मुली वेगवेगळे प्रयोग करतायत त्यांच्या करिअरमध्ये. आर्म्ड फोर्सेसमध्ये आता मुली किती प्रमाणामध्ये जात आहेत. करेक्ट. वेगवेगळ्या संशोधनांच्या मध्ये मुलं किती आहेत.
किती स्टार्टअप्स करतात आहेत ना, पण हे रोल मॉडेल दाखवायला पाहिजेत ना आम्ही. म्हणजे आत्ता एक आपल्या चॅनलवरती एक मुलाखत आहे की ती जी मुलगी आहे तिची कंपनी खगोलशास्त्र शिक्षणाची कंपनी काढली आहे तिने. अरे बापरे. ॲस्ट्राझेन्का म्हणून ती खगोलशास्त्राची एज्युकेशन देणारी कंपनी, हा संस्था नाही, कंपनी आहे. म्हणजे अशी मुलं मुली आहेत की, किंवा वेगवेगळे ॲप्स बनवणारी. म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती बघाल तर अशा सगळ्या मुलींना आपण मुद्दामून पुढे आणतो. होय. की जे वेगळ्या वाटेने जाऊन काहीतरी करतात. म्हणजे आपल्याला आज ते अव्हेलेबल साहित्य आहे, पण ते आपण पाहिलं तर पाहिजे. इंदोरची एक पेरेंट्स आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांसाठी होम स्कूलिंग चालू केलं आणि त्याच्यातून आता त्यांनी ओपन युनिव्हर्सिटी चालू केली आहे. आपल्या चॅनलवरती जरूर बघा ती मुलाखत त्या दोघांची, की ते दोघे IT प्रोफेशनल अमेरिकेहून भारतात आले, इंदोरला आपल्या घरी स्थायिक झाले आणि ते एज्युकेशनमधला प्रयोग करतात. असं कितीतरी आहेत, पण ह्यांच्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. पण आपण जर त्याच्यातच अडकून राहिलो ना की JEE नीट म्हणजेच लाईफ आहे, मग ती गडबड आहे. याचा अर्थ म्हणजे असा झाला ना सर, की जी झापडं आम्ही बांधून घेतलेली आहे तीच झापडं आम्ही लेकरांच्या पण डोळ्याला बांधलेली आहे, आणि ती बांधून घेतीलच असं नाहीये. आणि म्हणून मग त्याच्यामधून दोघांच्या मध्ये ताणतणाव निर्माण होतात. आता ना ही मुलं बसतच नाहीत, ही मुलं ना त्यांचं अटेन्शन स्पॅनच नाही, ही मुलं अशीच नाहीत, ही मुलं तशीच नाहीत. मी प्लेयर्स बरोबर पण काम करतो वेगवेगळ्या खेळांच्या, तर मी ती मुलं माझी बघतो की जी 4 वाजता उठतात, 5 वाजता कोर्टवर असतात. होय, हो असतात ना, अशी पण मुलं मुली आहेत की, करेक्ट, की जे अत्यंत डेडिकेटेड, अत्यंत निष्ठेने ते काम करतायत. अशी पण मुली आहेत. क्वालिटी टाइम म्हणून अनेकदा फॅमिलीज डिनरला बाहेर जातात सर. हो. आणि मग वाद तिथून सुरू होतो. म्हणजे खायला काय मागवायचं, तर नवरा म्हणतो बायकोला की तू सांग ना, तुला जे मागवायचं ते तू मागव. आपण मुलांना म्हणतो की तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागवा, आणि ते तिघही आपल्याला म्हणतात तुम्ही सांगा ना तुम्हाला काय हवंय. आणि शेवटी आपल्या कोणालाही खायचा नसतो असा एक पदार्थ आपण सगळेजण तोंड फुगवून खाऊन घरी येतो. सो नवरा बायको मधला हा जो वाद आहे तो वादही मुलांमध्ये अनेकदा विसंवाद निर्माण करतो का? अच्छा. म्हणजे एखाद दिवशी पण बायकोने म्हणायला पाहिजे ना, नाही आज मी सांगेन तो पदार्थ आपण खाऊयात. एखाद दिवशी नवऱ्यांनी सांगावं की तुम्ही सांगाल ते आपण खाऊयात. एखाद दिवशी मुलांनी सांगावं की आज आम्ही सांगतो तसं आपण खाऊयात. पण असं न करता चौथाच पदार्थ खाऊन येतात. सो हे नवरा बायकोंमधले जे छोटे छोटे विसंवाद आहेत हे मुलांच्या भावनिकतेवर परिणाम करतात का? आणि मग मुलं हॉटेलमध्ये जायला नाही म्हणतात पुढच्या वेळेला. मी तर ना हा खूप म्हणजे तुला सांगायचं तो प्रश्न खूप मोठा आहे. उदाहरण आपण सर्वसाधारण घेतलं पण प्रश्न खूप मोठा आहे. आता ना मला म्हणजे सायकियाट्रीमध्ये येऊन 45 वर्ष झाली. बापरे. मी काय बघितलंय ते मी अतिशय गांभीर्याने तुमच्या बरोबर शेअर करतो की जे गंभीर मानसिक आजार आहेत तिथपासून ते व्यक्तिमत्वातले दोष असतील तिथपर्यंत, व्यसनाधीनता असेल एका बाजूला, आत्महत्या असेल दुसऱ्या बाजूला, डिसफंक्शनल फॅमिली इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर्स. आणि ह्याचा आपण ना गंभीरपणे विचार करायला पाहिजे, कारण ते आपल्या हातात आहे. त्या कुटुंबामधले सत्तेचे संघर्ष, होय, त्या दोन व्यक्तिमत्वांमधले टोकाला गेलेले कलह, ह्या सगळ्याच्या मुळे होणारी जी ससे हुलपट आहे ना मुलांची, होय, त्याचे पुढे होणारे परिणाम हे गुन्हेगारी, व्यसनाधीनता, हिंसाचार इथपासून गंभीर मानसिक आजार इथपर्यंत आहेत.
तर डिसफंक्शनल फॅमिली आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. येस. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे जसे काही खूप चांगले भाग आहेत, पैलू आहेत, तसंच हे पण वास्तव आहे की ज्या कुटुंब संस्थेचे आपण सगळे गोडवे गातो त्या कुटुंब संस्थेमधल्या काही दोषांमुळे दुःखाची निर्मिती सुद्धा होते. बापरे. आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष, तू कलह म्हणालास ते अगदी चुटपुट आहेत, तू जे बोललास ते, पण त्यातलं दाहक वास्तव असं आहे की आपण अजूनही पुरुषाचा स्टिरियोटाईप आणि स्त्रीचा स्टिरियोटाईप याच्या बाहेर यायला तयार नाही होत. राईट. आणि तोच वारसा घरामधून मुलांना मिळतोय. आज आपण ना वर मुलं आणि मुली ह्यांच्यातली समानता जपतोय वर. क्या बात आहे. पण ना त्याच्यामध्ये मुलीच्या जातीनं हे गेलेलं नाही अजून. करेक्ट आहे. आणि याला समाजही जबाबदार आहे. कारण त्या मुलीला ते करताना स्वस्थ वाटलं पाहिजे, ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. ते आपण नाही करतो. म्हणजेच काय की तो घरामधला स्त्री पुरुष वाले जे स्टिरियोटाइप्स आणि त्यातले संघर्ष आहेत ते आहेत. पिढ्यापिढ्यांमध्ये रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी, करेक्ट, हा पिढ्यापिढ्यांमधला संघर्ष आहे जो कोणाच्या पुढे चालतोय, मुलांच्या पुढे चालतोय. हे सगळे संघर्ष आपण डोक्यात घेतल्याशिवाय आपण ह्या मुलांची डेव्हलपमेंट हे काय समजतोय. म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं, शाळांमध्ये तुम्हालाही दिसत असेल, मलाही दिसतं मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना, की घरामधले कलह हे मुलांवरती तात्काळ परिणाम करतात. व्यसनाधीनतेच्या क्षेत्रात जेव्हा मी काम करतो तर तेव्हा आत्ताच आमचं एक चर्चा चालली होती की आमचे व्यसनाधीन रुग्ण, त्यांच्या फॅमिली मेंबर्स, ह्याच्याबरोबर ह्या मुलांचे आम्ही सपोर्ट ग्रुप सुरू केले आहेत ऑलरेडी आपल्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. पण हे सपोर्ट ग्रुप का महत्त्वाचे आहेत? कारण त्या मुलांकडे कोणाचं लक्ष आहे ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे. ती मुलं कशी वाढतायत हे माहीतच नाही कुणाला. म्हणजे आत्ता मी एक त्याच्यावरती पुस्तक लिहिलं, वादळाचे किनारे म्हणून, की लहान मुलांच्या दृष्टिकोनातून व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती. त्याच्यामध्ये 6 कथा आहेत, 6 वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलामुलींच्या. आणि ते व्यसनाधीनतेचं वादळ कुटुंबाच्या किनाऱ्यावरती आदळतं ना, वाताहत होते ती त्या कुटुंबाची वाताहत होते. तर हे का लिहावंसं वाटलं? कारण या मुलांची वेदना कोण समजणार? सही आहे. आणि आता माझ्या असं लक्ष येतं की हे पुस्तक आमचे मुक्तांगणमधले पेशंट खूप आवडीने वाचतात आणि रडतात. आणि मला येऊन ते सांगतात की ह्याच्यात मला माझा मुलगा दिसला, ह्याच्यात मला माझी मुलगी दिसली. मला एका बाजूने बरं वाटतं. हां, का की ना या पुस्तकाच्या माध्यमातून ह्याच्यातला माणूस कुठेतरी जागा झाला, ह्याच्यातला बाप जागा झाला. हा आता तेवढा सेन्सिटिव्ह वागेल, जरा पहिल्यापेक्षा कमी इनसेन्सिटिव्ह तरी वागेल. म्हणजे हे आपल्याला ना हे प्रत्येक ठिकाणी आहे. मी एक व्यसनाधीनतेचं उदाहरण दिलं, पण आपण ही जबाबदारी म्हणून घेत नाही. कुटुंबातलं वातावरण ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. करेक्ट. हे लक्षात न घेता आपण त्या मी तू वरती उतरतो. आणि कुठल्या गोष्टीमध्ये काय विजय आणि पराभव असतात हो, काय करतो आपण, कशाला विजय मानतो? शेवटी ऐकलं की नाही माझं, हा काय विजय असतो का? तो विजय नसतो, ती पराजयाची पाऊलखूण असते. खरंय सर. म्हणजे आपण त्या मिमीबद्दल बोललो मगाशी मुलांच्या बाबतीत, पण स्टिरियोटाइप्स जेव्हा असतात तेव्हा तिथे पण प्रौढांमध्येही मिमी असतोच. आणि त्या वातावरणाचा परिणाम मुलांवरती होणं म्हणजे बऱ्याच वेळेला ना व्यक्तिमत्वामधले दोष, डिस्टर्ब्ड फॅमिलीज,
एका शाळेमध्ये मी गेलो होतो, निवासी शाळेमध्ये. त्या निवासी शाळेमध्ये मला बोलवलं होतं कारण त्या शाळेची अशी प्रसिद्धीच होती की डिस्टर्ब फॅमिलीमधली मुलंच तिथे येतात. बापरे. त्या निवासी शाळेत उत्कृष्ट सोय, डॉर्मिटरीज उत्कृष्ट, जेवण उत्कृष्ट, शिक्षक पण चांगले कमिटेड. पण ते सगळे शिक्षक असे की म्हणे काही मुलं जी असतात त्यांना इथं आम्हाला का आणून टाकलं याच्याबद्दलचा प्रचंड राग, आणि काही मुलं असतात त्यांना सुटका, मला सुट्टीतही घरी जायचं नाहीये. करेक्ट आहे. बघा ना, ही आपण आपली गंभीर जबाबदारी मानून पालक म्हणून स्वतःची भावनिक वैचारिक डेव्हलपमेंट, जडणघडण ही आम्ही करायला पाहिजे. मग या स्क्रीनमधलं हे बोट, हे बोट, हे बोट ह्याच्यासाठी हे का नाही वापरायचं, फक्त या तिघांसाठी का वापरायचं, हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायला पाहिजे ना. येस. आजचा विषय पालक, मुलं आणि शाळा आहे. खरं म्हणजे आता शाळेकडे नाही नाही, महत्त्वाचं आहे. मी शाळेकडे यासाठी आलो कारण तुमच्या बोलण्यातनं तो शाळेचा उल्लेख आला म्हणून. आणि मुलं पालकांपेक्षा जास्त शाळेमध्ये असतात, घरच्यांपेक्षा जास्त शाळेमध्ये रमलेली असतात. मास्तर दोनच प्रकारचे मी बघितलेत. एक जे छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघमवाले आहेत, आणि दुसरे आत्ताचे जे शिक्षक आहेत ना, ते असं म्हणत नाहीत की काय म्हणतात की नाही ना, मुलांना शिस्त लावण्यासाठी मारायलाच पाहिजे. ते म्हणतात अब मार नाही सकते ना, तो आपका तो बच्चा ऐसे ही होगा. सो हा एक परिणाम शिक्षकांवर पण झाला. ते म्हणतात हम इसको मार नहीं सकते तो हम इसको सुधार भी नहीं सकते. घरी सुधारण्याची संधीच नाही, बाहेर ती किवाडं बंद केलेली आहे. शाळेतल्या शिक्षकांनी लेकरांसोबत कसं वागावं त्यांचा सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या मानसिक विकासासाठी. लेकरांसारखंच वागावं. म्हणजे लेकरू शब्द फार छान आहे. लेकरू हा शब्द आपल्या भाषेतला इतका सुंदर गोड शब्द आहे, गोड शब्द आहे. तर शिक्षकांनी ना ती लेकरं आहेत हे डोक्यात घेतलं तरी खूपच झालं. आणि ॲक्च्युअली शिक्षक ना पालकांना एवढा भावनिक पद्धतीने न गुंतण्याचे काही फायदे आहेत. अच्छा, ओके. हां, कारण ते ना थोडेसे अलूफ म्हणजे बाजूला राहून विचार करू शकतात की या मुलाच्या लॉंग टर्ममध्ये काय फायद्याचं आहे. पालकांची एक पोझिशन असते, पण शिक्षकाची एक खूप महत्त्वाची पोझिशन आहे. म्हणून शिक्षकानं काय करायला पाहिजे माहिती आहे, मूल म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेत येताना ना कोणत्या घराला घेऊन येताना ते ऑब्झर्व करायला पाहिजे. अच्छा, हो हो. ते ऑब्झर्व कसं करता येतं, त्याच्या दप्तरावरून, त्याच्या डब्यावरून, डब्यातल्या पदार्थावरून, वही पुस्तकं कसा वापरतो तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी ह्याच्यावरून घर कळतं. म्हणून शिक्षकांनी ना विद्यार्थ्यांच्या निरीक्षणातून घर कसं मला कळेल मुलाचं असं निरीक्षण केलं पाहिजे. क्या बात आहे. आणि ते कळाल्यानंतर असा विचार केला पाहिजे की घरामध्ये हे होत आहे, आता मी काय करू शकेन. हां. आणि माझ्याकडे ते मूल आहे ना, ते काय अर्ध्या तासासाठी आहे, 1 तासासाठी आहे, अर्ध्या दिवसासाठी आहे, जे काय असेल ते. मला पोर्शन शिकवायचं आहे, बरोबर. पोर्शनच्या बाहेर जाऊन माझ्या मुलाच्या बरोबर माझं नातं कसं तयार होईल हा विचार करावा शिक्षकाने. कारण ना नात्यावरती जेवढे बदल घडतात ना तेवढे शिस्तीवरती घडत नाहीत. नातं माणसामध्ये बदल घडवून आणतं. कारण नातं ना माणसाला स्फूर्ती देतं, आणि ती स्फूर्ती मिळाली की माणसं बदलतात. तर शिक्षकाकडे या तऱ्हेचं
एक कौशल्य असावं, असलेलं कौशल्य शिक्षकाने वाढवावं. पण त्यासाठी शिक्षकाला द टीचर विल हॅव टू गो an extra mile with the child. आणि म्हणून शिक्षकाने मानधन घ्यावं, पगार घेऊ नये. म्हणून ना शिक्षकाकडे आपण पगारी दृष्टिकोनातून पाहू नये. आहे ते वास्तव मला पण माहिती आहे. पण ना कुणीतरी आपण बोलूया की अरे शिक्षक हा वेगळा आहे. बरं, मी ना खूप सारे डिव्होटेड शिक्षक पाहतो हा, कारण मी खूप शाळामध्ये जातो. करेक्ट. मी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या आदिवासी शाळांपासून सगळीकडे जातो. तर मला असं वाटतं की खूप सारे शिक्षण जगणारे शिक्षक आहेत. करेक्ट सर. त्यांना ना एकत्र करायची गरज आहे. पण शिक्षकांचे दोनच प्रकार आम्हाला माहिती आहेत. म्हणजे एक तारे जमीन पर मधला आमिर खान असतो की जो इमोशनली अटॅच होतो विद्यार्थ्यांसोबत, आणि दुसरा स्टॅनली का डब्बा मला अमोल गुप्ते असतो की तो फारच कठोर असतो, तो शिक्षा देण्यासाठी तयार असतो. सो या ज्ञानेश्वरीचं पसायदान काय असायला पाहिजे की शिक्षक कसा असायला पाहिजे? हां, शिक्षक हा मी म्हणाल तसं की दॅट एक्स्ट्रा माइल, आणि शिक्षकाचं बॉन्डिंग विद्यार्थ्याबरोबरचं नातं हे कसं वाढेल हे शिक्षकाने मुलाला हेरून करायला पाहिजे. याचं सोपं उदाहरण सांगतो. शास्त्रीय वर्गामध्ये ना काही मुलं ही वैचारिक असतात. म्हणजे काय की ना त्यांना वाचायला आवडतं, त्यांना पुस्तकं आवडतात, ते तुम्हाला रेफरन्स पुढच्या वर्गात गेल्यावरती ह्याचा रेफरन्स मी शोधतो, रिसर्च करतो, असे असतात. सो दीज किड्स आर कॉग्निटिव्ह. काही मुलं असतात ना ती इमोटिव्ह असतात वर्गातली. म्हणजे अगदी छोट्या वर्गात सुद्धा ना ते टीचर टीचर बाई बाई असे पुढे 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 मागे मागे असे असतात. पदराला धरून म्हणतात तसे. त्यांना सिक्युरिटी वाटते, आपल्या बाई आहेत, आपण त्यांच्या जवळ आहोत. तर इमोटिव्ह मुलं जी असतात ना त्यांच्यामध्ये नातं खूप वर्क करतं. कॉग्निटिव्ह मुलं असतात त्यांना नॉलेज हवं असतं, तिकडे नॉलेज थर्स्टी असतात ते. काही मुलं असतात ना ती बिहेवियरल असतात. अच्छा. म्हणजे त्यांना ऍक्टिव्हिटी करायला दिलं तर ते बसतील आणि ऍक्टिव्हिटीमध्ये रंगतात. ते एखाद्याचे पार्ट बाजूला काढतील, परत लावतील, ह्याव करतील त्या. आणि चौथे असतात ते फिजिकल असतात, रग असते त्यांच्यात. ते सगळे पोटेन्शियल प्लेयर असतात वेगवेगळ्या खेळांचे, की त्यांना आपल्याला खेळाच्या दिशेने न्यायला पाहिजे. ह्यांना स्किल्स, वर्तनवाले असतात त्यांना स्किल्सच्या दिशेने न्यायला पाहिजे. बरं, सगळ्यांमध्ये हे सगळं असतं, पण कोणाचा स्टार्टिंग पॉईंट काय हे शिक्षकाला कळलं पाहिजे. क्या बात आहे ना, हा याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथे स्टार्टर मारला की पुढे जात आहे, हे शिक्षकाला कळणं हे फार महत्त्वाचं आहे. तुझे आत्ता उदाहरण दिलंस की तारे जमी पर मध्ये ते जे सर असतात ना त्यांना ते कळतं स्टार्टिंग पॉईंट, की त्या मुलाचा आता हा जो असतो ईशान अवस्थी जो असतो, त्या ईशान अवस्थेचा स्टार्टिंग पॉईंट इमोशन असतो. इमोशन्स. त्यामुळे तो इमोटिव्ह मुलगा आहे. आणि त्याचा जो भाऊ असतो त्याच्यामध्ये विचार आणि फिजिक असं दोन्ही असतं. म्हणून ना त्या ईशानच्या बरोबर ईशानचा भाऊ हा सुद्धा त्या चित्रपटाचा हिरो आहे, हे विसरून चालणार नाही. या चित्रपटाला 2 हिरो आहेत. ईशान आपल्याला दिसणार आहे, पण ईशानचा भाऊ जो आहे ना त्याचं सफरिंग बघा. जर तुम्ही चित्रपट पाहिलात तर आपल्याला लक्षात येईल की तो जेव्हा ती टेनिस मॅच हरतो, जेव्हा ह्याला ते चित्राचं बक्षीस आणि ह्याचं कौतुक चाललं असतं, ते जे गाणं आहे खून जाए, त्यावेळेला दिग्दर्शकानं काय जक्स्टॅपोज केलंय की एका बाजूला ही सगळी स्पेशल मुलं आहेत आणि त्यांचे पालक आहेत, आणि ते त्यांचा परफॉर्मन्स बघतायत की ज्या परफॉर्मन्समध्ये नैपुण्य नाही आहे
पण ते माझं बाळ किती छान करते असं ते अगदी अनकंडिशनली बघतायत. आणि दुसरीकडे ती टेनिसची मॅच चालू आहे आणि त्या टेनिसच्या मॅचमध्ये या ईशानचा तो भाऊ हरला की ते बाबा अशी टोपी काढतायत, ते खाडकन खाली करतायत जसे हेच हरतायत. त्यामुळे त्या चित्रपटामध्ये सुद्धा हे सगळे कॉन्ट्रास्ट दाखवलेत. म्हणजेच काय की आपल्याला हे बघितलं पाहिजे की त्या मुलाबरोबरच्या माझ्या बॉन्डिंगची सुरुवात कुठे आहे आणि त्याच्यासाठी मग मला काय करायला पाहिजे शिक्षक म्हणून माझ्या मर्यादेमध्ये. करेक्ट. मी काही समाजसुधारक होण्याची गरज नाही, पण व्हॉट इज दॅट एक्स्ट्रा माइंड दॅट आय कॅन गिव्ह टू माय चाइल्ड म्हणजे या वर्गातलं हे मुलगा. ते जर तुम्ही केलं ना की त्या विद्यार्थ्याची गरज समजून त्या वेळेला त्याच्याशी तसं वागणं. इथं मी वेळ 5 मिनिटात सांगतो. माझ्या वडिलांचं उदाहरण देतो. माझे वडील शिक्षक होते, प्राध्यापक होते. खानदेशामधल्या जळगावला MJ कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि ते रेक्टर होते वसतिगृहाचे. आणि तो काळ असा होता की जेव्हा खानदेशामधले सगळे शेतकरी फॅमिलीज आणि पहिलं जनरेशन कॉलेजपर्यंत आलेलं असे आमच्या त्या हॉस्टेलमध्ये यायचे. मी अगदीच छोटा होतो. तर ते रेक्टर असताना रोज आमची जेवणं झाली की 8:15 8:30 वाजता ते त्यांच्या राऊंडला जायचे हॉस्टेलच्या आणि आम्ही महाविद्यालयाच्या आवारातच राहायचो. तर त्यांचा तो जुना एव्हर रेडीचा 4 बॅटऱ्यांचा टॉर्च होता, तो घेऊन ते जायचे. मग मला वाटायचं की आता माझा वेळ आहे, हे कुठं चालले. मग मी त्यांना विचारायचो की तुम्ही कशाला जाता असं रोज, आठवड्यातून एकदा पिता जाता. ते म्हणायचे नाही रे, पर ते आमचं जुनं हॉस्टेल नवं हॉस्टेल 100-125 मुलं राहायची. ते म्हणायचे नाही रे, ही सगळी मुलं त्यांच्या आईबाबांना सोडून आलेली असतात. त्यांना विचारपूस केली की बरं वाटतं. आणि मी ना ते सगळं करून तुला गोष्ट सांगायला आणि जवळ घ्यायला येणारच आहे 10 वाजेपर्यंत. मग माझं समाधान व्हायचं. मी त्या 10 वाजण्याची वाट बघायचो. खिडकीत बसून अंधारातून वडिलांच्या टॉर्चचा लाईट येताना दिसला की मला खूप छान वाटायचं. पण मला ना हे कळलं की माझे बाबा ना त्या सगळ्यांचे पण बाबा आहेत. करेक्ट. आणि ते तिथं असे जायचे, तो त्यांचा एक्स्ट्रा माईल होता की त्या विद्यार्थ्यांबरोबरचा. तर नंतर तर खूप वर्ष झाली, माझे वडील गेले आणि एक मी मानसशास्त्रावरचं वर्कशॉप घेत होतो. कशावरती? काउन्सिलिंग स्किल्सवर. तर एक बाई आल्या माझ्यासमोर पार्टिसिपंट, आणि आम्ही काउन्सिलिंग स्किल्समध्ये एम्पथी, आस्था ही किती महत्त्वाची असं सांगत होतो. तर मध्यंतरामध्ये त्या मॅडम ज्या सायकोलॉजिस्ट आहेत त्या मला म्हणाल्या की तुम्ही आत्ता एम्पथी, आस्था सगळं सांगितलं ना. म्हणाल्या माझ्या बाबांना तुमच्या बाबांनी कशी एम्पथी दाखवली ते मला शेअर करायचे. माझे बाबा जाऊनही 20-25 वर्ष झालेली असतात. त्याच्या आधी 25-30 वर्ष घडलेली गोष्ट असते. गोष्ट अशी असते की या बाईंचे वडील हे असेच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात. फर्स्ट जनरेशन असतात, कॉलेजपर्यंत आलेले, चुणचुणीत असतात, हुशार असतात, अनेक कलांच्या मध्ये पारंगत असतात, हॉस्टेलमध्ये राहत असतात. म्हणून मग त्यांना बक्षिसं मिळतात, विषयातली, विषयाबाहेरची सगळे. आणि वार्षिक पारितोषिक वितरणाचा दिवस असतो. तर त्या काळी असे ब्लेझर घालणं, कोट घालून जाणं असं होतं, जरा फॅशन होती. तर ह्यांच्या लक्षात आहे की आपल्याकडे असं कोट नाही आहे, काहीच नाही, कशाला जायचं, कोणाकडे मागायचं. म्हणून तो मुलगा, तो विद्यार्थी स्वतःच्या हॉस्टेलमध्येच आज मी बसेन असं म्हणतो. 6चा कार्यक्रम असतो, 5:30ला त्याच्या दरवाज्यावर टकटक होते, तो दरवाजा उघडतो तर माझे वडील असतात, त्यांच्या हातात वडिलांचा कोट असतो, ते त्याला देतात आणि म्हणतात पटकन तयार हो आणि कार्यक्रमाला ये. वा.
त्याने कुणालाच सांगितलं नसतं तो काय येत नाही आहे. मग अशी म्हणालो ना, विद्यार्थी येतो त्याचं घर बघायला पाहिजे शिक्षकाने, तो कुठलं घर घेऊन येतोय. मग हा मुलगा येतो कार्यक्रमाला, त्याला बक्षिसं मिळतात. 2 दिवसांनी तो वडिलांचा कोट धुतो, इस्त्री करतो, आमच्या घरी परत आणून देतो. ते मला आठवते, आणून दिला, सगळंच आठवतं, स्टोरी नाही. मग वडील म्हणतात की अरे माझी आठवण म्हणून ठेव. मग तो विद्यार्थी BSc होतो, मग MSc होतो, मग PhD होतो. एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये R&D विभागामध्ये त्याची नेमणूक होते. दरम्यानच्या काळात त्यांचं लग्न होतं त्या विद्यार्थ्याचं. त्याच्या लग्नातही तो तोच कोट घालतो, इंटरव्ह्यूलाही तोच कोट घालतो, कामाच्या पहिल्या दिवशीसुद्धा तोच कोट घालतो. खरंय. मग या मुलाला मुलगी होते, म्हणजे या बाई ज्या माझ्याशी बोलत आहेत, त्यांना 5व्या वर्षापासून ही गोष्ट सांगितली जाते, बाबांच्या सरांनी बाबांना दिलेल्या कोटाची गोष्ट. मग मुलगी मोठी होते, ती लग्नाची होते, लग्न ठरतं, सासरी जायची वेळ येते, तेव्हा ती स्वतःच्या वडिलांना म्हणते, तुमच्या सरांनी तुम्हाला दिलेला कोट तुमची आठवण म्हणून मी सासरी घेऊन जाऊ का? कोटाचं घर बदलतं. या बाईंना मुलगा होतो, तो 4-5 वर्षाचा होतो आणि त्याला आजोबांच्या सरांची गोष्ट म्हणून ती सांगितली जाते. आणि ही गोष्ट मला घडली त्याच्यानंतर 55 वर्षांनी कळते. शिक्षकाचा संस्कार हा असा असतो. करेक्ट करेक्ट. म्हणून शिक्षकाचा संस्कार हे पृष्ठभागावरचं पाणी नाही, तर ते भूजल आहे. हा. भूजलाची पातळी जितकी वाढेल तितकं पृष्ठभागावरच्या पाण्याची पातळी वाढेल. क्या बात. आणि म्हणून असं भूजल वाढवणारे शिक्षक हे कधीच ख्यातनाम होणार नाहीत. त्यांना राष्ट्रपती पदक मिळेल असं नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये सार्थकतेचे क्षण मात्र नक्की जास्त येतील. हे आपण जर डोक्यात घेतलं ना की अरे माझा शिक्षक म्हणूनचा मान सन्मान हा कशात आहे, अशा क्षणांमध्ये आहे. आणि कदाचित तसे हे क्षण मी नेहमी म्हणतो की हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझे बाबा नव्हते, पण माझे बाबा मला भेटले, पुन्हा एकदा भेटले, घट्ट भेटले. हे शिक्षकाचं किती मोठं सामर्थ्य आहे. क्या बात. आणि ना हे सामर्थ्य प्रत्येक शिक्षकामध्ये आहे असा माझा विश्वास आहे. फक्त ती प्रेरणा मिळणं आणि ती प्रेरणा तयार करणं शिक्षकाने, व्यक्ती म्हणून, आणि शिक्षकांचा गट जिथं काम करतो ती शाळा म्हणून. बघा, शिक्षक मी, शाळा वी, मुलं ऑल. हे जर आपण समीकरण घेतलं की उत्कृष्ट मी म्हणजे उत्कृष्ट वी, उत्कृष्ट वी, आणि मग आम्ही ऑल साठी उत्कृष्टतेची बीज पेरू. क्या बात. हे आपण कुठल्याही क्षेत्राला लागू आहे, शिक्षणाला का नाही? त्याच्यामुळे हा विचार शिक्षकांनी केला आणि आपल्यातला ना तो कुणी समोरच्यानं न सांगता कळणारा भाग वाढवला. तर शिक्षकांना असे अनुभव खूप येतील. 55 वर्षांनी तुम्हाला रात्रीचे 10 वाजले त्या मॅडमच्या भेटीने आणि त्या कोटाची गोष्ट वडिलांनी पुन्हा एकदा 55 वर्षांनी रात्री 10 वाजता येऊन सांगितली. फार अफलातून आहे हे. मला वाटतं आपल्यापैकी काही लोकांना काही मोजके प्रश्न विचारायचे असतील, कारण मला माहिती आहे सरांना 6:30 वाजता पुन्हा एक पुढचा कार्यक्रम आहे. तो कोणाला काही जे माझ्याकडनं सुटले असतील असं तुम्हाला वाटत असेल. बरं, आपण ना 3 प्रश्न घेऊ. 3 आणि ते तिन्ही पालकत्वाबद्दलच असावेत.
आणि मुख्य म्हणजे ते वैयक्तिक नसले तर बरं होईल. हां, माझ्या मुलाचं काय, त्याच्यापेक्षा आपल्या लेकरांचं काय, इथपर्यंत व्हायला पाहिजे. हां, म्हणजे आपली लेकरं या विषयावर चालेल. हां, कोण बरं? हा बोला. माईक असू शकतो. गुड इव्हनिंग सर विचारतायत. थांबा, पहिल्यांदा पॅरेंटला घेऊयात सर. हो, पहिल्यांदा पेरेंटला घेऊ, त्यांना जरा प्राधान्य देऊ आपण. हां, हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. खरं पाहता तर सरांचा मी खूप वर्षापासूनचा फॅन आहे, त्यामुळं मला विशेष आनंद होत आहे आज. कारण सरांचं मी पहिलं लेक्चर परभणीला ऐकलं होतं कृषी विद्यापीठामध्ये. बरं. ज्यावेळेस सैराटचा चित्रपट लॉन्च झाला होता त्याच्या आधीचं नागराज मंजुळे सरांसोबतचं. आपण आज एक पॅरेंट्स म्हणून विचारायचं आहे सर, प्रत्येक पॅरेंट्सच्या मनात एक संभ्रम असतो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्या मीडियममध्ये मी टाकायचं, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा अदर ज्या काही उपलब्ध ज्या काही सुविधा आहेत. कारण संभ्रमात पडणारा विषय आहे की कुठे माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळेल. कृपया याच्याविषयी. हो, खरं म्हणाल ना तर माझा डोमेन शिक्षणशास्त्र नाही, पण मी भावनेच्या बाजूने बोलतो या विषयावरती. असं आहे की कोणत्या भाषेमध्ये शिक्षण द्यायचं याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत, की कोणती भाषा त्या मुलाची समजण्याची पहिली भाषा आहे, आणि दुसरा भाग की कोणती भाषा घरामध्ये बोलली जाते. म्हणजेच काय की त्या भाषेबरोबर त्या मुलाचं बंध जास्त असतात. आता समजा मातृभाषा आहे, मराठी आहे, पण मला ना मराठी भाषेच्या शाळेमध्ये माझ्या मुलाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या गोष्टी समजा कमी आहेत, असं समजा मला वाटलं की मी फक्त भाषा हा निकष लावला तर ना कदाचित मला सर्व बाजूने विचार करणारी शाळा मी मिस करेन किंवा ती मला मिळणार नाही पालक म्हणून. तर मग मी ना भाषा बाजूला ठेवावी आणि जिथे सगळा पूर्ण विकास होण्याची शक्यता जास्त आहे ती शाळा घ्यावी. पण मग मातृभाषेबरोबर मैत्री वाढवायची जबाबदारी मला पालक म्हणून घ्यायला पाहिजे. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच काय की आपल्याला मग समजा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपण मुलाला घातलं आहे, मुलाला किंवा मुलीला, तर मराठीचं सौंदर्य असेल, मराठीबरोबरचं आपलं नातं असेल, मराठी बोली भाषेचं सौंदर्य असेल. म्हणजे ना आपण शहरीकरण झालेलीच भाषा उत्तम भाषा असं मानण्याचं कारण नाही. तर हे मग संस्कार आपले झाले ना चालतील. मराठी बोलताना आपल्या घरातला, आपल्या प्रदेशातला हेल, ॲक्सेंट आला तर लाज वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही. आणि मी अशी खूप माणसं आता पाहतो की जे इंग्रजी उत्तम बोलतात आणि मराठी बोलताना त्यांच्या प्रदेशातला ॲक्सेंट आणि हेल घेऊन बोलतात. काय चुकीचं आहे? त्यामुळं आपल्याला ना भाषा या गोष्टीमध्ये सुद्धा ना प्रमाण भाषा त्याच्या पलीकडची एक भाषा आहे ना जी आपल्या भाषा आहेत रादर, तर त्या भाषांचं न्यूनगंड माझ्या मुलाला नाही वाटला पाहिजे ही पालकाची जबाबदारी. अनेक वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यावरती मराठीचा आणि माझ्या उच्चारांचा आणि भाषेचा न्यूनगंड असणारी किती मुलं आम्ही लोक बघतो. म्हणजे उद्याच मी मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांचं वर्कशॉप घेणार आहे. त्यांचे जे प्रश्न आलेत त्याच्यामध्ये भाषेचा न्यूनगंड असलेल्या मुलांचं काउन्सिलिंग कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे परीक्षा वगैरे पास होतात, MCQ व्यवस्थित, नीटमध्ये मार्क पडतात, पण ना आम्ही आता ग्रामीण भागातले आहोत, आमची भाषा ही अशी नाही. हा पालकांचा संस्कार आहे की आपली भाषा ही अशी, प्रमाण भाषा ही अशी, इंग्रजी ही अशी. हा ॲप्रोच, ही भूमिका भाषेच्या बाबतीतली पालकांनी जर घेतली
तर मग जिथं उपलब्ध आहे तिथे त्या त्या प्रमाणामध्ये आपण नक्की जाऊ शकू. धन्यवाद सर. एक सरांचा एक प्रश्न होता. तिकडे पण एक पालक आहेत. पालक. आणि मग सर तुमचा घेऊ तिसरा. शेवटचा तुमचा. शेवटी शिक्षक महत्त्वाचा. सर, स्वतःपासून ते समाजामध्ये अनेक कुटुंबांमध्ये जेव्हा वावरायला होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यांची काळजी आहे. हो हो. पण त्या काळजीचं अति काळजीत, अगदी बरोबर, सावधपणाचं अति सावधपणामध्ये रूपांतर मुलांना आवडत नाही. हो. तर ते कधी होतं, ते कसं टाळलं पाहिजे आणि काळजी पण कशी केली पाहिजे? मी ह्याचं थोडंसं उत्तर मगाशी दिलं, पण थोडंसं सांगतो, तुम्ही हा विषय काढलात म्हणून. मी मगाशी असं म्हणालो बघा की भविष्याची काळजी ती जी सगळ्यात जास्त असते पालकांच्या मनामध्ये मुलांच्यासाठी. अति गुंतवणूक होते ना आपली. प्राण्यांची मुलं कशी असतात, ते पंखाला बळ आलं, स्नायूंमध्ये बळ आलं की त्यांची वेगळी होऊन जातात. माणसाचं मूल हे एकतर खूपच जास्त काळ घेतं इंडिपेंडंट व्हायला, फंक्शनली सुद्धा, आणि मग शिक्षण वगैरे मिळाल्यावरती सुद्धा. पण आता आपण काय ठरवावं की शिक्षण जे काय ते झालं, स्वतःच्या पायावरती उभा राहायला आता गुंतवणूक तरी कमी करू, आता तरी. कारण मी मुलं झाली तरी गुंतवणूक कमी नाही अशी मंडळी इतकी बघतो. तर तिथं आपल्याला ती अति गुंतवणूक आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आपली अति काळजी म्हणजे आपल्या मुलाच्या वाटेमध्ये काटेच येऊ नयेत म्हणून त्याचा मार्ग निष्कंटक करायचा प्रयत्न मी पालक म्हणून करत 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 जातो. पण त्यामुळे जर माझ्या मुलाला काटा घुसला तर कसा काढायचा याचंच कौशल्य मिळणार नसेल तर मी किती काळ निष्कंटक करणार तो मार्ग, नाही का? त्यामुळे हा विचार आपल्याला करायला पाहिजे की आपण किती कंट्रोल करणार. ही कंट्रोलिंगची जी ऊर्जा आहे ती फार प्राचीन आहे बरं का. सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांना पण होती. हो, म्हणजे बुद्धचरित्रामध्ये जे सांगितलं आहे की त्यांनी काय सांगितलं होतं की पिवळं पडलेलं पान सुद्धा त्या सिद्धार्थाच्या नजरेला येतं कामा नये. तो जो राजा होता त्यामुळे त्याला ही कुड मोल्ड द एन्व्हायरमेंट. पण त्यामुळे काय झालं की याच्या पलीकडचं जीवन मी बघितलं पाहिजे हे सिद्धार्थाच्या मनामध्ये आलं. तर त्यामुळे त्या शुद्धोधन राजासारखे आपण असू नये. म्हणजेच काय की आपण आपलं जे नर्चर आहे त्याच्यामधून त्या मुलाचं स्वावलंबित्व आपण कमी करतोय का, हा विचार करावा. त्याला मी अति काळजी असं म्हणेन. आणि आपल्याला त्याचा मार्ग ठेचा न काढताच होणार असेल तर तो ठेचा कधी खाणार, आणि नंतर तर खाव्या लागणारच आहेत ना. मग आपण किती वाचवणार. त्यापेक्षा तू ठेचा खात असताना सुद्धा आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आणि आता प्रौढपणी ठेचा खात असताना आम्ही आहोत, लागलं तर सांग, अति सल्ले न देता. कारण सल्ला नावाची गोष्ट खोकला आणि शिंक यांच्या सारखीच असते, कळायच्या आधीच दिली जाते. त्यामुळे तो हट्टाग्रह आपण आवरणं या गोष्टी आपण कराव्यात. सर, तुमच्याकडे येऊ. शेवटचा प्रश्न घेऊ. इथे या. गुड इव्हनिंग सर. It's really good and great to listen to you. And language-wise, I want to ask it in a different tone. You spoke about distress. What the school and parents can do together to find out it at an early stage, and what can be the proactive measures that can be taken as an institution by us to stop it, specifically in the adolescent age. फार छान, खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. थँक्यू सर. शिक्षक आणि पालक यांच्यामधला दुवा PTA नसतो.
PTA is a ritual. PTA need not be bonding. त्याच्यामध्ये ना माझ्या मुलाला अर्धा दिला आणि त्या मुलाला 1/4 दिला, ही बॉन्डिंगच्या विरोधात जाणारी समीकरण आहेत सगळी. आपल्याला काय विचार करायला पाहिजे की पालकांमधले कृतिशील पालक शोधायचे कसे. सगळे नसणार. पालकांमधल्या कोणत्या पालकांना आपण काय पद्धतीने शाळेच्या उपक्रमांमध्ये सामील करून घेऊ शकतो. शाळेतल्या पालकांचा आपला डेटाबेस काय आहे, हा डेटाबेस आपल्याला चतुरस्त्र जरा करता येईल का. म्हणजे अधिक माहिती, हे माहिती असतं की हे ह्याचे वडील डॉक्टर आहेत, त्याचे वडील अमुक आहेत, पण ना त्याच्यापेक्षा जास्त थोडा खोलात जाऊन आपल्या पालकांचा डेटाबेस करता येईल का. मला वाटतं पहिली पायरी आपल्या पालकांचा ॲज अ रिसोर्स डेटाबेस तयार करणं. आपण फक्त पालक म्हणून तो डेटा, जे काही जनरल इन्फॉर्मेशन असते ती असते आपल्याकडे, ॲज अ रिसोर्स आपला डेटाबेस तयार करावा. तो डेटाबेस झाला ना तर कोणत्या पालकांना आपल्याला कुठं सहभागी करून घ्यायचं आहे ते कळेल. आणि पालक हा कोपिंग रिसोर्स सुद्धा आहे, ज्याच्याकडे शाळा पाहतच नाहीत. तुमच्या 500-600,000 जे काही पालक तुमचे असतील ना, त्याच्यातल्या अनेकांच्याकडे त्यांचे फर्स्ट हँड कोपिंग एक्सपिरियन्सेस आहेत. ते कोण अनकव्हर करणार. त्याच्यातून कोपिंगचे रोल मॉडेल्स आहेत, कुठे बाहेर जात आहे. पण आपण पालकांच्याकडे रिसोर्स म्हणून पाहिलंच नाही आहे, आपण पालकांच्याकडे कन्झ्युमर म्हणूनच पाहिलंय, फी देणारे. मग तो डेटाबेस जर तुम्हाला मिळाला ना तर तुमच्या पालकांच्या कहाण्या सुद्धा तुमच्या मुलांसाठी खूप इन्स्पायरिंग राहू शकतात. तुमच्या पालकांमधले टॅलेंट्स किंवा कौशल्य ही नेमकी कुठे कशी वापरायची हे तुम्हाला कळलं तर तुमचा सहभाग वाढू शकतो. माझं म्हणणं, डिस्ट्रेस मॅनेजमेंट हा मुद्दाकडे जायचं असेल ना तर आपण पहिल्यांदा त्यांना घेऊया. लेट अस टेक देम ऑन बोर्ड. ते आपण केलं ना तर आपली हॅपीनेस मॅनेजमेंट पण होते. आणि मग काय होतं की विश्वास तो वाढला तर मग ती देवाणघेवाण होते की माझ्या मुलात काहीतरी गडबड मला दिसली तर मी पालक म्हणून पटकन तुमच्याकडे येतो, सर तुम्ही पाहिलं का हो हे, मला ना आता याची जरा काळजी वाटते. किंवा मग तुम्ही मला सांगता की अरे बघितलं का गेले 2 महिन्यामध्ये ना ह्याचं हे मला एवढं बरं नाही वाटत आहे, जरा खाली चाललंय असं वाटतं. हे हा दुवा, हे बॉन्डिंग शिक्षक आणि पालकामधलं आहे. आणि ते किती आणि कसं ॲक्टिव्हिटी बेस्ड करता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पालकांच्या रिसोर्समधनं आपण पालक कम्युनिकेटर्स तयार करू शकतो का. पेरेंट कम्युनिकेटर्स. पालकत्व, प्रभावी पालकत्व समजा आपल्याला पालकांपर्यंत न्यायचं आहे, कशाला प्रत्येक वेळेला बाहेरच्या लोकांना बोलवायचं. आपण पेरेंट कम्युनिकेटर्स 5 तयार करू शकतो का. विचार करूया की तो आपला रिसोर्स म्हणून आपल्याला वापरता येईल का. मग त्याच्यात काही टीचर्स असतील, काही पेरेंट्स असतील आणि पेरेंटिंगचं कम्युनिकेशन देणार. मी मुद्दामूनच त्यांना ट्रेनर टीचर असं म्हणत नाही आहे. पेरेंटिंग कम्युनिकेटर्स टीम, पालक, शिक्षक आणि ॲल्युमनाय. ॲल्युमनाय हा केवढा मोठा रिसोर्स आहे. आपण तो फक्त पैसे लागले की वापरतो. हां, म्हणजे निधी उभारायचा असलं तर माझी विद्यार्थ्यांच्याकडून घ्या, पण म्हणजे निधी घ्यावा त्याच्यावर काय प्रॉब्लेम नाही आहे, पण निधीच्या
पलीकडे ॲल्युमनाय हा रिसोर्स नाही का? तो डेटाबेस आपण जर तयार केला तर त्याच्यातल्या कितीही काय 5, 10, 15 पण एक वाट तर तयार होईल की आपण ॲल्युमनायला रिसोर्स म्हणून वापरतोय, आपण पेरेंट्सना रिसोर्स म्हणून वापरतोय, हेच करत नाही आपण. त्यामुळे स्टेक होल्डर्स ॲज अ रिसोर्स हे जर आपण डोक्यात घेतलं ना आणि त्याच्यामध्ये पालक आणि माजी विद्यार्थी ह्यांना घेतलं ना, खूप वेगळे प्रयोग करता येते. आणि त्याच्यामुळे ना अल्टिमेटली ना शिक्षकांवरचं ओझं कमी होईल. हां, कारण ना काय होतं, त्या गोवर्धन पर्वत आहे शेवटी, जितक्या काठ्या लागतील तितकं चांगलंच आहे. तर काठ्या वाढवायला पाहिजेत आपण. हे बघा काय आहे ना, आपण सगळ्यांनी काठ्या लावल्या की कृष्ण आपोआप निर्माण होतो. गोवर्धनाच्या गोष्टीमधली सुरुवात कृष्णापासून झाली, आपल्याला काठ्यांपासून सुरुवात करायची. कृष्ण सापडणार, तो आहेच. त्यामुळे हा अप्रोच जर केला, कृष्णासाठी थांबलो ना, कृष्ण येईल, गोवर्धन पर्वत उचले. तुमच्या लक्षात येईल, 1000 काठ्या लागतील तेव्हा मध्ये कृष्ण असणारच. क्या बात. त्यामुळे हे आपण डोक्यात ठेवावं. वा, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. ओशोची एक गोष्ट वाचली होती, तेवढी गोष्ट फक्त सांगतो आणि मग थांबूयात. कारण इतक्या वेळचा मी प्रश्न विचारत होतो तोपर्यंत सर एकदाही असं नाही म्हणाले, वा हा छान प्रश्न विचारला. एका शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर सर म्हणाले की हा प्रश्न खूप छान होता. सो हा पालक आणि शिक्षकांमधला फरक आहे, हा पहिल्यांदा मला कळलेला पण आहे. नाही, तू चांगले विचारलीस. ती गोष्ट सभागृहातच कबुली दिलेली बरी. आंबेजोगाईचं पाणी पुण्याला जाऊन थांबलं की असं बदलतं सर. ती गोष्ट अशी आहे की एका राजाला एका फुलपाखराचा रंग खूप आवडला. तर त्यांनी सांगितलं की त्या झाडावर असलेली सगळी सुरवंट घेऊन या आणि सगळ्या सुरवंटांना एका पेटीमध्ये ठेवा आणि त्यांना तीच पानं खाऊ द्या जे हे फुलपाखरू खात होतं. आणि ज्या दिवशी त्या सुरवंटांची फुलपाखरं झाली, राजाने पेटी उघडली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की फुलपाखरांच्या पंखांवर रंगच नाही आहेत, सगळे रंग उडून गेलेले आहेत. सो आपल्या घरामध्ये असलेलं जे फुलपाखरू आहे, जे सुरवंट आहे, त्याच्या पंखावर वेगवेगळे रंग यावेत असं वाटत असेल तर त्याला कुठल्या तरी एका इन्क्युब्युटरमध्ये, एका पेटीत बंद करून ठेवू नये, असा हा आजच्या कार्यक्रमाचं पसायदान आहे. आणि हे पसायदान मला सरांकडनं ऐकता आलं, याबद्दल मी पुन्हा एकदा अपर्णाताईचे आणि MGM संस्थेचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि अशीच मोठी मोठी माणसं आमच्या पेटीमध्ये अधिक जवाहिरात तयार व्हावेत, यासाठी तुम्ही घेऊन यावेत अशी विनंती करतो. आणि सर इतक्या सौम्य शब्दात, इतक्या सुंदर शब्दात, इतकं छान आजोबांसारखं सगळ्या लेकरांना समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानतो. थँक्यू. मला फक्त एकच विनंती करायची, बसून टाळ्या खूप वाजवल्या, एकदा उभं राहून सरांसाठी टाळ्या वाजवल्या. उद्याचा पण कार्यक्रम MGMने फार सुंदर घेतलेला आहे. निर्वाण, सन्मानपूर्वक मृत्यू. चर्चा करूयात चांगल्या प्रसन्न मृत्यूची, मृत्यूच्या अधिकाराची. व्यर्थ उपचार थांबवणे, स्वतःचे वैद्यकीय इच्छापत्र आणि आगाऊ निर्देश तयार करण्याची कायदेशीर प्रक्रिया आणि निष्क्रिय इच्छा मरणाच्या अधिकाराची, या विषयातील तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ. डॉक्टर शिवकुमार अय्यर सर, ज्येष्ठ फिजिशियन आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ पुणे. श्रीमती विभा कंकणवाडी, माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय. डॉक्टर मकरंद कांजळकर, ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ. आणि डॉक्टर आनंद निकाळजे सर, ज्येष्ठ फिजिशियन आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ. हा कार्यक्रम किती वाजता? आणि 6 वाजता द्योतन हॉलला आहे, संध्याकाळी 6 वाजता. सर मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या, 4 उदाहरणं आहेत. एकेका लाईनमध्येच मी ते संपवते. जे तुम्ही सांगितलं की आम्ही आणि सगळे,
तर त्यातलं जे आम्ही आणि सगळे आहे, तर त्यातलं एक उदाहरण तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळा आणि प्रायव्हेट स्कूल त्यांना ह्या स्कूलमधला आपापसातला माहीत नसतं. बट आमचे जे डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर आहे डॉक्टर अपर्णा कक्कड आणि डॉक्टर नम्रता जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही प्रयोग केले. त्यातला एक हा प्रयोग होता की आम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि ज्या शाळेच्या क्रीडांगणाला भिंत नाही तर आम्ही त्यांना म्हटलं की आमची मुलं तिथं येऊन श्रमदान करतील आणि तुम्हाला भिंत बांधून देतील. तर ती चर्चा आमची सुरू आहे. सो माझा सांगण्याचा मुद्दा की आम्ही करेक्ट पाथवर आहोत. दुसरं तुम्ही उदाहरण सांगितलं की उन्हाळ पद्धती आता सध्या बंद झाल्यात. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या प्री स्कूलच्या प्रिन्सिपलनी नुकताच एक चिखलातले खेळ म्हणून कार्यक्रम घेतला आणि त्या दिवशी सगळ्यांनी खूप उन्हाळपणा केला त्या चिखलात. म्हणजे दुसऱ्यांदा आम्ही त्या मार्गावरती योग्य मार्गावरती आहोत. तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही सगळे म्हणालात, मी आम्ही आणि सगळे. त्या सगळ्यांमध्ये आमचे जे संस्कार विद्यालय आहे MGM संस्कार विद्यालय मराठी माध्यमाची शाळा आमची, त्या शाळेतल्या शिक्षकांनी नुकताच एक प्रयोग सुरू केला तो की मुलांनी घरकामात मदत करायची आहे आईवडिलांना, विशेषतः आईला. मग भांडी घासणं असो, स्वयंपाक, झाडू. तर इतक्या छान अभिप्राय आलेत आम्हाला पालकांचे की तुम्ही खूप सुंदर हा प्रयोग सुरू केलेला आहे. सो जेव्हा मी तुम्हाला ऐकत होते तेव्हा असं वाटलं की हां, आम्ही कदाचित योग्य रस्त्यावरती आता चालायला लागलो आहे आणि डेफिनेटली आम्ही चांगल्या ठिकाणी पोचणार आहोत. अपर्णा मॅडम आणि नम्रता मॅडम कायम आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर एक उदाहरण जे त्या दोघी नेहमी आम्हाला सांगतात, आमच्या सगळ्या प्रिन्सिपल टीचर्सला पण सांगतात की मूल कुठलं घर घेऊन येतो. सो होम विजिटसुद्धा हा आमचा एक पार्ट आहे की आम्हाला कुठल्या मुलामध्ये जर का काही वाटलं की ह्याचं बिहेवियर चेंज झालं आहे किंवा अभ्यासातलं लक्ष गेलं आहे, जे काय आम्हाला ऑब्झर्वेशन्स असतात तर आम्ही त्या मुलाच्या घरी व्हिजिट करतो. बरेचदा ती व्हिजिट खूप यशस्वी होते, कधी रिस्पॉन्स मिळत नाही, बट आम्ही ते कार्य करतो आहोत. सो आय थिंक सगळेजण असतात रिफाईन झालं असेल, रिफ्रेश झालं असेल आपण ते बटन दाबून की हां आपल्याला यावर्षी पण होम व्हिजिट सक्सेसफुली करायचे आहेत. सो थँक्यू अपर्णा मॅम, नम्रता मॅम की आपण तुम्ही जे सांगता आणि सरांनी जे सांगितलं मला असं वाटतं ते खूप छान सेतू तयार झाला आहे की आपण पुढे जाऊ अशा पद्धतीमध्ये. मी येस वृषाली जे बोलली ते करेक्ट आहे. फक्त घरची माणसं सांगतात तेव्हा घरचे ऐकत नसतात ना, त्याच्यामुळे आजोबांकडनं ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. सो ते आज तेच झालेलं आहे. सो खरंच मजा आली. माझे पण मला असं वाटतं मी पण आता घरी जाताना 2-4 गाठोडे फेकून जाणार आहे. माझा मुलगा आता 12वीची परीक्षा देणार आहे ना, सो माझे 4 गाठोडे तर कटलेले आहेत. आता बघतो काय काय राहिलेले आहेत ते. यानंतर मी कामिनी सेठी यांना आभार प्रदर्शनाकरता आमंत्रित करते. कामिनी. सभी को शुभ संध्या. MGM स्कूल्स और पूरी टीम की तरफ से मैं डॉक्टर आनंद नटकरी सर का हार्दिक धन्यवाद करती हूँ. सर, आपका सेशन हम सभी के लिए एक आँख खोलने वाला ही सेशन था. आपने सिर्फ इमोशनल वेलबींग या पेरेंटिंग की बात नहीं की, बल्कि एक बहुत गहरी बात हमसे शेयर की है कि हमें वी से निकलकर वी की सोच अपनानी चाहिए. बचपन से ही सामूहिक भावना, टीम वर्क और एकजुटता की भावना बढ़ावा देना कितना ज़रूरी है, यह आपने बहुत ही सरल और प्रभावित तरीके से समझाया है. मैं साथ ही डॉक्टर आनंद निकालजे सर, नीना निकालजे मैम और गेट गोइंग टीम को इस सुंदर कार्यक्रम को संभव बनाने के लिए धन्यवाद कहती हूँ. साथ ही श्री अंकुश रावजी कदम सर, डॉक्टर अपर्णा कक्कड मैम डायरेक्टर और डॉक्टर नम्रता जाजू मैम डेप्यूटी डायरेक्टर का भी आभार मानती हूँ. आप सभी माता पिता, टीचर्स एंड सभी को धन्यवाद करती हूँ कि इस महत्वपूर्ण कार्य में आप शामिल रहे. धन्यवाद.